नमस्कार. व्यासपीठ ज्ञान मनोरंजनाचे ह्या उपक्रमाचं आजचं पुष्प हे 108वं पुष्प आहे. खूप खूप आनंद होतोय हे सांगताना की ही व्याख्यान मालिका 15 वर्ष आपण इथे घेतोय आणि आजच्या 108व्या पुष्पाला गुंफण्यासाठी थोर साहित्यिक, गीतकार, कवी प्रवीण दवणे सर इथे आलेले आहेत. एकदा टाळ्यांच्या गजरात आपण सरांचं स्वागत करूया. मराठी भाषेने आपल्या अभिजातपणाची पालखी मोठ्या दिमाखाने ज्यांच्या खांद्यावर विसावून मिरवावी अशी जी मराठी भाषेतली काही जी आजची रत्न आहेत त्याच्यापैकी एक म्हणजे सर तुम्ही आहात. हे खरंच मला अनेकदा ते सगळं लेखन वाचताना जाणवत असतं. नुसतं लेखक, नुसतंच कवी, गीतकार असं नाही तर मराठी भाषेचे खरोखरच जाणकार, मराठी भाषेचे अभ्यासक आणि ही भाषा पुढे नेण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारा एक कार्यकर्ता त्यांच्यात दडलेला आहे. हे नेहमी त्यांच्या बोलण्यातनं जाणवत राहतं. त्यामुळे आजच्या आपल्या व्याख्यानमालेसाठी इतके मोठे वक्ते आपल्याला लाभावेत हे खरं तर आपलंच सर्वांचं खूप भाग्य आहे. सर, मी आपल्याला विनंती करते की व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हावं. आपण सगळी जण सरांना ओळखतो आणि सगळ्यांच्या म्हणजे सर्वतोमुखी त्यांचं नाव असण्याचं जे सगळ्यात वरचं कारण आहे ते म्हणजे निघालो घेऊन दत्ताची पालखी. म्हणजे ह्या गीताने, त्यातल्या भक्तिभावाने प्रत्येक मराठी मनाला केलेलं आवाहन हे आपण विसरूच शकत नाही. त्यामुळे परिचय अजून अधिक काय करून द्यायचा, पण इतका विस्तृत परिचय आहे की तो सांगणंही तितकंच आवश्यक आहे. गेली 35 वर्ष सर मराठीच्या अध्यापनात कार्यरत आहेत. कविता, गीतरचना, ललित गद्य, कथा, कादंबरी, नाटक अशा वाङ्मयाच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या लेखनाला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि अनेक आवृत्त्यांची आणि पारितोषिकांची मोहर त्यांच्या या ग्रंथांना मिळाले. मंडळी, आज त्यांचे सगळे ग्रंथ सवलतीच्या दरात बाहेर उपलब्ध आहेत. आपण अवश्य कार्यक्रम संपल्यानंतर त्या स्टॉलला भेट द्यावी. विपुलतेने बालवाङ्मय सुद्धा प्रकाशित आहे. रंगमेघ, ध्यानस्थ, पाऊस पहिला, हे शहरा, गंधखुणा, आरताचे लेणे हे रसिकप्रिय काव्य संग्रह प्रकाशित झालेत. सुमारे 150 मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतरचना केली. खरंच एकदा टाळ्या होऊन जाऊ या विषयासाठी. निघालो घेऊन दत्ताची पालखी हे भक्तिगीत तर खरोखरच मगाशी म्हटलं तसं वातावरण भारून टाकणारं. प्रत्येक उत्सवामध्ये त्या गीताची आठवण प्रत्येकाला येतेच आणि अजय अतुल यांच्या संगीतातले चिंब भिजलेले हे प्रेमगीत सुद्धा अनेक तरुणांच्या मुखावर आहे. ते दणादण, थरथराट, झपाटलेला, आम्ही सातपुते, आत्मविश्वास, आयडियाची कल्पना, एकुलती एक, मी सिंधुताई सपकाळ असे अनेक चित्रपटांमध्ये सरांच्या गीतरचना आहेत. अनेक मान सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. त्यापैकी काही असे की अमेरिकेत भरलेल्या पहिल्या मराठी विश्व संमेलनाचे ते निमंत्रित साहित्यिक होते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना महाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सन्मानपत्राचं लेखन करण्याचा सन्मान सरांना मिळाला. किती मोठी गोष्ट आहे नाही काही. ते कशा प्रकारे शब्दबद्ध केलं जावं, इतक्या मोठ्या व्यक्तीला देणारं सन्मानपत्र ते सरांनी लिहिलंय. सावर रे दिलखुलास, लेखनाची आनंद यात्रा, वर्तमानातील प्रश्नपर्व, मनातल्या त्या घरासाठी या अनेक कार्यक्रमांची ही नावं आहेत त्यांच्या. आणि याच्यासाठी मुंबई, महाराष्ट्रात नव्हे तर दुबई, दोहा, कतार, बँकॉक, मलेशिया
असं परदेशातल्या अनेक महाराष्ट्र मंडळांनी त्यांना बोलावलंय खास आमंत्रित म्हणून. आणि सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा राज्य पुरस्कार गेली 5 वर्ष त्यांना मिळालाय. ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा अवावर्ती कथा पुरस्कार, गीतलेखनासाठी जनकवी पी सावळाराम आणि गदिमा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, अशी पुरस्कारांची मोठीच्या मोठी यादी त्यांच्या परिचयात आहे. खरंच सर खूप खूप आनंद आहे आम्हाला की आजच्या व्याख्यानासाठी आपण आम्हाला लाभलाय. मी आपल्या सगळ्यांच्या श्रोत्यांच्या वतीने, आम्हा बेडेकर कुटुंबियांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करते आणि बाबांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन आपण सरांचं स्वागत करू. आजचा कार्यक्रमही खूप वेगळा, म्हणजे 108वा कार्यक्रम कसा असावा तर आठवणीत राहण्यासारखा, त्या दीपस्तंभासारखा असावा. या साहित्यातले दीपस्तंभ आपल्या समोर सर उलगडणार आहेत. आणि हा कार्यक्रम जिथे अनेक ठिकाणी झालाय त्यांचा, त्यातले काही अनुभव जेव्हा मी वाचले तेव्हा मी म्हटलं की अरे हे 2-3 अनुभव वाचल्यानंतरच असं झालं, उत्सुकता इतकी ताणली गेली की सरांना एकदा सर कोणी म्हटलं तुम्हाला 90 वय म्हणून 90 पृष्ठ वाचल्याशिवाय, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींशी, हो, आणि हे म्हणजे 90 पृष्ठ वाचल्याशिवाय मी आजही झोपत नाही, हे 90ीत असताना सांगून गेलेत. म्हणजे सांगा ना की आयुष्यात लाभलेले दीपस्तंभ ह्यापेक्षा वेगळे काय असावेत. अशा अनेक आठवणी लताबाईंबरोबरच्या आहेत, आशाताईंबरोबरच्या आहेत, राम शेवाळकरांबरोबरच्या आहेत. त्या ऐकण्यासाठी तर आज मी इतकी उत्सुक आहे, कारण आज 3 मे, आज शेवाळकर काकांचा स्मृतिदिन आहे. यांच्याबरोबर मला अजूनही तो लेख आठवतोय, राम नसलेल्या देव्हाऱ्यात. ते गेल्यानंतर महाराष्ट्र टाइम्सला दुसऱ्या दिवशी आलेला लेख, मी अजूनही त्याचं कात्रण ठेवून दिलंय की त्या घरामध्ये आता राम नाही आणि अशा देव्हाऱ्यामध्ये मला गेल्यानंतर काय वाटलं. असे सगळे हृदय अनुभव त्यांच्या लेखनातनं, त्यांच्या वक्तृत्वातनं आजवर ऐकलेत. आणि त्यांच्या त्या दिलखुलास शैलीतनं आपण आज त्या सगळ्यांसमोर आज तेच व्याख्यान होणार आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटलेले हे सगळे दीपस्तंभ आपल्यासाठी सुद्धा मार्गदर्शक ठरतील याची मला खात्री आहे. अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करते की कार्यक्रमाची सूत्र त्याने आपल्या हाती घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. बेडेकर व्यासपीठ ज्ञान रंजनाचे, बेडेकर व्यासपीठ ज्ञान मनोरंजनाचे, आंतरिक प्रकाशाचे, विज्ञानाच्या झेपे. बेडेकर व्यासपीठ ज्ञान, विज्ञान आणि अंतर्ज्ञान, अध्यात्म, विचार त्यांची एक मुक्त मैफल असलेलं हे एक लज्जतदार व्यासपीठ. एकीकडे जगभरातल्या सगळ्या रुचिवंतांची रुची अतिशय चटकदार करणारं हे बेडेकर लोणचं, त्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा तितकंच मुरलंय याची प्रचिती यावी अशा या व्यासपीठावर आज मी गिरगाव आणि परिसरातल्या या वाचक श्रोत्यांच्या पुढे अतिशय आनंदाने उभा आहे. 108 ही संख्या
बोलकी आणि माझ्या दृष्टीने भाग्यशाली. मी आदरणीय तीर्थरूप वसंतरावांना म्हटलं, आपल्या जपाच्या माळेत पण 108 मणी पूर्ण झाले की ती माळ पूर्ण होते आणि पुन्हा आपण नव्याने पहिला मणी हा ओवायला लागतो किंवा नामस्मरण करायला लागतो. आज वक्ता म्हणून मला सरस्वतीने दिलेला प्रसाद आहे की आदरणीय डॉक्टर अपर्णाताईंनी 108वं पुष्प गुंफायला मला पाचारण केलं, मला बोलावलं. ही त्या सद्गुरू माऊलींची कृपा आहे, ही माझी खरंच श्रद्धा आहे. आणि केवळ बोलायचं किंवा प्रारंभाचं असतं म्हणून नाही, तर मी भरून पावलं. हा सगळा परिसर खरंच विशाल आणि थोर कार्यकर्त्यांच्या वक्तृत्वाने, कार्याने, अस्तित्वाने पुनीत झालेला आहे. एका अर्थानं जिथे आपण बसलोय, जिथे मी उभा आहे आणि आलोय, त्या ठिकाणी लोकमान्यांपासून अनेक जण वावरल्यामुळे हे एक आधुनिक ज्ञानतीर्थच झाले. आणि त्या काठावर आज तुमच्या समोर बोलण्याची संधी मला बेडेकर व्यासपीठाने दिली. आदरणीय वसंतराव, आदरणीय अजित साहेब आणि कार्यक्रमांतून आणि अनेक तऱ्हेच्या वैचारिक संवादांतून आमचा एक छान वैचारिक स्नेह मुंकला गेला त्या डॉक्टर अपर्णाताई आणि आपण सगळेजण. आजचं माझं जे सूत्र आहे ते दीपस्तंभ मनातले आणि जनातले असं आहे. आणि आपण दीपस्तंभांच्या प्रदेशातच या ठिकाणी आहोत. परंतु शीर्षकातूनच हे स्पष्ट होईल की त्यातल्या अनेकांना मी प्रत्यक्ष भेटलोय, त्यांचा सहवास मला लाभलाय. तर काही भेटावेसे मला वाटत होते, पण थोडक्यात निसटले असे असू शकतील. आणि हे अमुकच काय याला उत्तर नाही, कारण वेळेच्या मर्यादेत जे अमर्याद व्यक्तिमत्व बसवायचा प्रयत्न असतो त्यातला हा प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की दिलेल्या वेळेत ही एक वैचारिक हृदय संवादाची मैफल ही तुमच्या प्रतिसादामुळे ही अधिक पुढे पुढे जाईल, विकसित होईल याची मला खात्री आहे. आरंभीच मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आम्ही 3-4 दिवसापूर्वीच हा कार्यक्रम ठरवला आणि सुदैवाने वासंतिक व्याख्यानमालेच्या या सगळ्या मांदियाळीत या तारखेची संध्याकाळ सुदैवाने मला मोकळी मिळाली आणि मी भरला गेलो आणि बहरलाही. मित्र हो, दीपस्तंभ कळण्यासाठी मुळात आपण काळोखात आहोत याची जाणीव असणं आवश्यक आहे. काळोख पाहायला सुद्धा प्रकाश लागतो. आणि आज नवी पिढी, पालक पिढी आणि एकंदरच वर्तमानात हे सकारात्मक दीपस्तंभ उजळणं ही एक अडचणी काळाची गरज आहे. रस्ते बांधले जातात, धरणं बांधली जातात, पण माणूसही बांधायला हवा. आणि त्यामुळे मन बांधण्याच्या उपक्रमातला भाग आहे. आज विचार करा की एकीकडे एक वेगळ्या प्रकारचा असा आचार आणि नंतर हा विचार असं एकत्र उपक्रम बेडेकरांना करावा असं वाटतो. ही सुद्धा त्याची प्रेरणा आहे. सगळ्यांनाच नाही तसं वाटत. आणि मला असं वाटतं की आता कार्याचा, कर्तृत्वाचा चौरंग विस्तारण्यासाठी नियती पण निमित्त शोधते. माझ्या भाग्याने आणि माझ्या समोर जी पिढी आहे म्हणजे तुम्ही, त्या सगळ्यांच्या भाग्याने यातले अनेक दिग्गज बघण्याची आपल्याला संधी मिळाली. आज या काही जणांबद्दल जेव्हा आम्ही महाविद्यालयात बोलतो तेव्हा अनेकांची नावं ही माहिती नसतात. अर्थात त्या मुलांचा काही दोष नसतो, कारण तशी ती माहिती व्हावी याचा सुद्धा प्रयत्न आसासून कोणी केलेला नसतो. त्यामुळे मी कधीच या पिढीला कधीही दोष देत नाही. याचं कारण असं की तुमच्या माझ्या बालपणी वेगवेगळ्या निमित्ताने हे दीपस्तंभ आपल्याला दिसत गेले. आज असे दाखवण्यासाठी माणसं सुद्धा
कमी आहेत पण कुठे कुठे ती आहेत तिथपर्यंत या पिढीला, पालकांना आणि मुलांना पोहोचता येत नाही. सहजगत्या पोहोचणारी माणसं अशी आहेत की जिथे ती पोहोचली नसती तर बरं झालं. अशा तऱ्हेचं वातावरण. माध्यम खूप आहेत पण अनेकदा ती दिशा हरवलीत असंही आपल्याला अनेकदा वाटतं. आपलं भाग्य हे की पाठ्यपुस्तकाच्या वाटेनं ही व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात आहे. खरंच आहे. तुमच्या माझ्या बालपणी शालेय पुस्तकांना पाठ्यपुस्तकं म्हणत असत हे मला फार प्रतिकात्मक वाटतं. कारण खऱ्या अर्थाने जगण्याची अशी ती पुस्तकं होती. आज असं आपण पाहतो की पाठीवर न्यायची पुस्तकं म्हणून पाठ्यपुस्तक असं आज आपल्याला चित्र दिसतं. सांगायला हरकत नाही, थोडी खाजगी मैफल आहे म्हणून काही वर्ष मी पाठ्यपुस्तक मंडळावर, काही वर्ष म्हणण्यापेक्षा एकच वर्ष मी पाठ्यपुस्तक मंडळावर होतो. दुसऱ्या वर्षी निमंत्रण होतं पण मीच त्यापासून दूर झालो. कारण म्हटलं आपल्याला लेखक, कवी, संत कवी निवडायचे असतात आणि इथे तर फक्त विशिष्ट आडनावाची त्या तालुका प्रदेशातली अशी जाती धर्माची माणसं निवडायची असतात. लेखक, कवी नंतर. सांगायचं कारण हे की का श्रीमंत बालपणी तुम्ही आणि मी वावरलो आणि आज गिरगावात या इतक्या लघु अशा तऱ्हेच्या सभागृहात मनापासून बोलताना मला आनंद होतोय की एवढ्यासाठी सखोल आहे की जिथे लोकमान्यांचे शब्द घुमले, जिथे महात्मा गांधी आणि सगळी सरोजिनी नायडू ही मंडळी सगळी वावरली. माझी श्रद्धा आहे की जसं आळंदीला गेल्यावर समाधीला माथा टेकताना अजूनही आपल्याला माऊलींच्या लहरी तिथे प्रतीत होतात, तसंच त्या पाठ्यपुस्तकांतून जी मंडळी भेटली, आधी त्या लेखनांतून आणि नंतर ती प्रत्यक्ष. खरंच आहे. आणि शिक्षक सुद्धा कसे होते? शिक्षक सुद्धा केवळ शिकवणारे नव्हते, रुजवणारे होते. मित्रहो, मुळाक्षर गिरवायला शिकवणारे अनेक असतात पण अक्षराची मुळं काळजापर्यंत रुजवणारे किती असतात. आणि त्यामुळे मराठीचे शिक्षक हे खऱ्या अर्थाने भाषेचे शिक्षक होते. केवळ मुळाक्षर आपल्याकडून घोटून घेणारे नव्हते, ते दोघांनीच असत. आणि मग घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परत सात म्हणताना भाटोडेकर बाई हलकेच आपल्या पदराने डोळे टिपत, त्यांचे डोळे ओले का बरं होतात. 5वी 6वीतली आपण मुलं आणि निकुंबांची ती कविता त्या वाचत नाही, त्या गुणगुणतात. सुखी आहे पोरं सांगा आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत. किंवा विसरली का ग भादव्यात वर्ष झालं. अशा तऱ्हेची ओळ आल्यानंतर काय होतं भाटोडेकर बाईंना? त्या अशा हातातलं पुस्तक बाजूला ठेवून फळ्याकडे वळतात का आणि आपल्या पदराने डोळे टिपतात. आदरणीय मित्र हो, कविता शिकवायची नसते तर अध्यापकांनी ती आधी जगून पिढीमध्ये रुजवायची असते. आणि असे अनेक कवी आणि लेखक की केवळ माझी पाठ्यपुस्तकं एवढा जरी विषय अपर्णाताईंनी 216व्या माळेला दिला तरी पण मी बोलू शकेन. आज 128 आहे, लगेच तर काही तुम्ही बोलवणार नाही. पण 216 हे व्याख्यानाला हा जो विषय दिला तर इतकं माझ्याकडे मजकूर आहे आणि तुम्ही सगळेजण म्हणाल की अरे हे सगळं तर आम्ही जगलोय, वाचलोय. सांगायचं कारण असं की दीपस्तंभ कोण आहे आणि नाही हे आम्हाला कोणी कार्यशाळेत शिकवलं नाही. आपोआपच आजच्या काळात सिलेबस ज्याला म्हणतात, परंतु तुमच्या माझ्या काळात त्याला पाठ्यक्रम म्हणत असत, त्याच्यातून ते उलगडत गेलं. त्याच वाटेवर बोरकर आले, त्याच वाटेवर
संत कवींची उल्लेख मी का करत नाही तर ते आले असतातच, पण सगळे आधुनिक कवी आले, वसंत बापट आले, या सगळ्यांनी कानाची पाठशाळा खुली केली. आणि याच्या पुढे जाऊन मी सांगेन की अलीकडे वाचन करा किंवा ऐकायला जा हे आग्रहाने सांगावं लागतं, किंवा पालक आपल्या मुलांना वेळ नसल्यामुळे किंवा 90% पालकांची मुलं भारतात नसल्यामुळे त्यांच्यासाठी ते ध्वनिचित्र मुद्रित करतात आणि मग ते पाठवतात. त्यामुळे नाही आलं तरी चालतं असं वाटतं. पण वक्ता काय फक्त शब्दानेच बोलतो का? वक्ता अवघ्या अस्तित्वातून बोलत असतो. त्याचं बोलणं तर बोलणं असतंच, पण मित्रांनो त्याचं थांबणंही बोलणं असतं. आणि अशा कानांच्या पाठशाळेत, डोळ्यांच्या पाठशाळेबरोबर नेणारे पालक तुमच्या माझ्या पिढीला लागले. आपोआप व्याख्यानमाला असली की संध्याकाळी वडील आपल्याला बरोबर घेऊन जातील हा एक शिरस्ताच पडला होता. सुरुवातीला कदाचित कंटाळा आला असेल, पण खरं सांगू अभिजात गाणं ज्याप्रमाणे चटकन आवडत नाही, पण कानांचा रियाज होत गेला की नंतर त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. त्याप्रमाणे नव्या पिढीचा सुद्धा पालकांनी कानाचा अर्थात मनाचा रियाज करून घ्यायचा असतो. हे काही माझ्या आई वडिलांना कुणी एखाद्या पालक कार्यशाळेत सांगितलेलं नव्हतं. तो एक समाजाचा भाग होता. त्याचा सोमवार आला श्रावणी की उपास करायचा असतो नसतो, कहाण्या ऐकूच यायच्या. असं जसं होतं तसं हा एक श्रवण सप्ताह श्रावणासारखा हा त्या वक्तृत्वाच्या कार्यशाळेमध्ये आपोआप साजराच व्हायचा. आज दीपस्तंभांच्या मांजी आहेत, त्यातले काही दीपस्तंभ येतीलच, पण हे जे मी प्रास्ताविक करतोय हा त्यातला एक वेगळा आणि महत्वाचा भाग आहे. कारण ज्या आदरणीय गुरुवर्य रामभाऊ शेवाळकर यांचा स्मृतिदिन आज आहे. वक्तृत्वाच्या त्या एका श्रवणाच्या पाठशाळेत गुरूंसारखे मला ते भेटले. प्रत्यक्ष त्यांच्याविषयी मी ओघाने पुढे बोलीन, कारण हे जरा अलीकडे होईल, आज त्यांचं पुण्यस्मरण आहे म्हणून. पण मला जेव्हा कळलं की आजचा दिवस नेमका माझ्या भाग्याने, आता पुण्यस्मरण हे भाग्य आहे की नाही हा भाग वेगळा, पण तरी पण एका इतक्या मोठ्या माणसाचं स्मरण करणं हे पण माझ्यासारख्या एका छोट्या शब्द साधकाचं एक भाग्य असतं आणि सहवास लाभलेले आहे. तेव्हा तो दिवस मला मिळाला आणि मला त्यांचीच नव्हे ताई ही सगळी तयारी करताना अनेक वक्त्यांची भाषणं आठवायला. म्हणजे मी एरवी ती त्यांच्याविषयी बोलतही नाही माझ्या नेहमीच्या निरूपणात, पण मला किती आठवले. म्हटलं अरे एकेका जरी याच्याविषयी आपण 5-5 मिनिटं बोललो तरी सुद्धा व्याख्यान मला करावी लागेल. नरहर कुरुंदकर अरे त्यांचं धार आणि काठ पुस्तक एकीकडे वाचत असताना पटकन त्या शालेय वयामध्ये नरहर कुरुंदकर ऐकायला मिळणं, किंवा नंतरच्या काळामध्ये आणीबाणीच्या काळात दुर्गा भागवत, दुर्गाबाई हे ऐकायला मिळणं. म्हणजे नुसतं ते ऐकणं नव्हतं तर त्यांचं जगणं ऐकणं आणि ऐकता ऐकता आपण त्यांचं जगणं हा एक वेगळ्या प्रकारचा उत्सव या सहजगत्या अगदी वडिलांच्याच म्हणून मी त्या ऐकायला मिळालेल्या या दीपस्तंभाने तो दिला. मित्र हो, त्याच पाठ्यपुस्तकाच्या वाटेनं खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे वाचनात रमलो अशी नावं अनेक आहेत. त्याबद्दल मी अनेक कार्यक्रमात बोलतो पुन्हा. परंतु वाचणारे आई वडील दिसणं याच्यासारखी श्रीमंती नसते. आज सिरियल बघणारे आई वडील दिसतात, क्रिकेटच्या मॅचमध्ये रमलेले दिसतात, आणखी वेगवेगळ्या प्रकारे दिसतात. काळ बदललाय त्यामुळे मी नावही ठेवणार नाही, कारण ही एक गरज असेल. परंतु त्या आमच्या 10x10च्या खोलीला सुद्धा खोली देणारं असं एक पालक पण मी खरंच आई वडिलांच्या निमित्ताने पाहिलं. असं तुमच्या डोळ्यापुढे आलं का आता की खूप शिकलेले होते का ते, किंवा काही लेखक कवी होते का, काही माहिती नाही, होते की नव्हते.
पण त्याला लेखन करायला खरंच वेळच नव्हता. याचं कारण काबाड कष्ट हेच त्यांचं आयुष्य होतं. 5 रुपये महिना जिला द्यावा लागायचा अशी काम करणारी की ज्याला आपण मोलकरीण म्हणतो ती सुद्धा ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे दोन्ही वेळा 3 वेळा भांडण्याच्या राशीमध्ये हरवलेलीच आईवी पाहिजे. आणि उरलेल्या वेळात वि. स. खांडेकरांचं पुस्तक हातात पेलत नाही तरी सुद्धा ययाती, क्रौंचवेद, अमृतवेद ही वाचता वाचता जिच्या घामाचं गुलाब पाणी व्हावं अशा तऱ्हेची आई पाहिजे. खरंच आहे. आमच्या मागे मध्ये दरवाजा आणि शेजारी चाळीमध्ये दुसरे विराट एकदा विचारलं की दवणे वडिलांना तुमच्याकडे काही नेहमी मिष्टान्न आणि पक्वान्न होतात की काय? वडिलांना कळेल ना असं काय म्हणतायत, का असं कुत्सितपणे बोलतायत. नाही हो, सारखं मध्ये मध्ये वाह वाह असं काय ऐकू. पण कुठली पक्वानं ती कशी सांगणार, कारण ताटातली पक्वानं तर दिसतात परंतु आपल्या आयुष्याची रुची अभिरुची करणारी पक्वानं कशी दिसतात. आणि त्यामुळे विशाखामधली एखादी ओळ आलेली असो, गरजा जे जे कार्यक्रांतीचा असो किंवा वेडात मराठी वीर असो, आपोआपच वडील वाचून दाखवताना ते वा म्हणायचे आणि ते वा म्हणायचं असतं हे सांगितलं गेलं. ठीक आहे, रोज घडायचं असं नाही, पण कधी आठवड्यातून 15 दिवस 20 दिवसांनी हे सगळं घडत जायचं आदरणीय मित्रांनो. आणि त्यामुळे आपोआपच गरिबीचा विचारच करायला वेळ मिळाला नाही अशी श्रीमंती मनाला. 30 तारखेला महिना अखेर अनेकांचे होते, पण मला असं वाटतं की ती महिना अखेर कधी आलीच नाही. याचं कारण असं की पानात काय पेक्षा मनात काय याची काळजी घेण्याची गरज ही तुम्हाला मला लागते. त्या गिरगाव आणि या सुंदर वातावरणात उमदार वातावरणात हे दुर्मिळ आहे हो. आणखी काही वर्षांनी सुद्धा बघायला मिळेल की नाही काय वातावरण असेल माझ्या मनात काही अंदाज येत नाही. ते आता AI काय आलं ते सांगेल कदाचित, परंतु हा दुर्मिळ आहे. मी पाहिले स्वतः माझे किती मित्र गिरगावातले छोट्या म्हणजे अक्षरशः असं वाटायचं की अरे 2-3 कुटुंब राहतात कशी, कसं आहे नियमाने. कमाल वाटते मला, म्हणजे मला कमाल वाटते गिरगावाच्या मंडळीने की कुटुंब संस्था घट्ट धरून ठेवण्याचं काम भारतामध्ये गिरगावने केले. मी अगदी जाहीरपणे आणि अगदी मनापासून बोलतोय. कितीतरी बटाट्याची चालट आपण अमर केली पुलंनी, ती वाचत असताना बघण्याची संधी मिळाली नाही. अनेकदा हसू यायचं, अपूर्वाई वाचताना मनाला पंख फुटायचे, व्यक्ती आणि वल्ली पाहताना हसता हसता डोळ्यात पाणी यायचं. चितळे मास्तरांच्या बायकोच्या डोळ्यात कधी मोती नाही पडले. काय वाक्य आहे त्यांचं बघा, चितळे मास्तरांच्या बायकोच्या गळ्यात कधी मोती नाही पडले पण डोळ्यात मात्र पडले. आता गळ्यात आणि डोळ्यात ही फक्त काही कोटी नव्हती, तर अवघं व्यक्तिचित्रण होतं. किंवा 100 सशांची 56 सशांची व्याकुलता सांभाळणारे डोळे हे जेव्हा त्या गंपूच्या किंवा त्या सकाराम घटनेच्या डोळ्यात पुलंना दिसले, ते पाहताना चित्रमय कसं लेखन असतं ते कळत गेलं. मित्रांनो, पुस्तक वाचताना हसू यायचं. वडील मला म्हणाले की मग त्यांना पत्र का नाही लिहित. तोपर्यंत लेखकांना पत्र लिहायची सवय आपोआपच शाळेने लावून घेतली होती. पत्र लेखन आता दुर्मिळ झाले. पोस्टमन दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी पण एक स्पर्धा घ्यायला हरकत नाही. पोस्ट खातं कुठे असतं त्यालाही पत्र लिहायचंय अशी पण एक स्पर्धा घ्यावी लागेल. काला येत असतंही नवा, परंतु 3दा पोस्टमन येत असे आणि वाट पाहत असतो आपण सगळेजण. त्या काळातली गोष्ट, इंदिरा संतांना मी पत्र लिहिलं त्यांची कविता वाचून. इंदिराताई, तुमच्या एका कवितेत शब्द आहे आकाश आणि दुसरा शब्द आहे आभाळ, आणि आकाश आणि आभाळ एकच ना. इंदिराताईचं माझ्या पत्त्यावर उत्तर आलं ते मी जपून ठेवलंय. प्रिय प्रवीण, आकाश आणि आभाळ एकच नाही. निरभ्र स्वच्छ असतं ते आकाश आणि भरून आलेलं असतं ते आभाळ. मला तुम्ही सांगा की ही जी पत्रांची पाठशाळा होती ती सुरू होती. मी म्हटलं पण तुला मला उत्तर देतील एवढे मोठे लेखक. माझे वडील फार परखड होते. ते म्हणाले की उत्तर येईल की नाही हा प्रश्न पडून देऊ नकोस. आपलं काम फक्त पत्र लिहायचं आणि पोस्टात टाकायचं. दीपस्तंभाच्या प्रदेशात पुलंचा उल्लेख मी सुरुवातीला करतो याचं कारण पुढे आपल्याला कळेल. का मोठी माणसे केवळ एक लोकप्रिय लेखक म्हणून, कोणी त्याला विनोदी म्हणतात, मी तर करुणेचा लेखक म्हणतो, तर म्हणून का
का मोठी ते तुम्हाला कळेल आणि मी का ही दीपमाळ उजळतो तेही आकळेल. मित्रांनो, काय म्हणायचं तर म्हटलं मायना काय लिहायचं त्यांना, तीर्थस्वरूप लिहावा, श्री आदरणीय काय लिहावा, 6वी-7वीचं वय असेल कदाचित. माझ्या लक्षात आलं की मोठ्या माणसांना तीर्थस्वरूप लिहायचं असतं आई वडिलांना आणि काकांना किंवा इतर जणांना तीर्थस्वरूप. पण मग काय लिहायचं, पुलं लिहायचं का काय, बघा माझे प्रश्न. म्हटलं माझ्या वडिलांना मी भाई म्हणतो, आपण भाईच लिहावं. पुढे कळलं की खरंच भाई म्हणायचं. आणि मग वडिलांना मी भाई म्हणतो कारण वडील सगळ्यात मोठे काका, मुला ते माझ्या काकांमधले, म्हणून काका भाई म्हणायचे. हा तुम्हाला कंसातला तपशील सांगतो की भाई का. आता मुंबईत आणि महाराष्ट्रात भाई शब्द संज्ञा वेगळ्या अर्थाने वापरले जाते. आपण शब्दांचे एवढे मोठे नाही झालो, पण आपण शब्दांना लहान केले. होका शब्दाचा अर्थ बदलला, भाईचा बदलला, आणखीन काही आहेत काय पेटी आहेत त्याचा अर्थ बदलला. बघा कसं संदर्भाने बदल केला. तर तो विषय नाही, तो आपण आणखीन 300 वर्षांनी ठेवू, 300 कार्यक्रमानंतर. गंमत सोडा. मुद्दा असला की तीर्थरूप भाईच म्हणून मी पत्र लिहिलं आणि काय सांगावं, 15-20 दिवस गेले असतील नसतील. आई म्हणाली कुणाचं पत्र आलं असेल सांग. पटकन म्हटलं पुलंचं. हो. आणि खरंच आयुष्याच्या पूर्वरंगात अपूर्वही घडली, आयुष्याच्या पूर्वरंगात अपूर्वही घडली. बटाट्याच्या चाळीतून आले व्यक्ती आणि वली, वाऱ्यावरची वरात घेऊन अख्खे गणगोत आले, वाऱ्यावरची वरात घेऊन अख्खे गणगोत आले. सुंदर मी होणार कानी सांगून गेले. फ्लॉरेस्टाच्या शापामधून फुलराणी म्हणते कशी, काय म्हणते फुलराणी म्हणते कशी, उगीच झुंज वाऱ्याशी तुझे आहे तुझं पाशी. मित्र हो, ही केवळ नाव आहेत का त्यांची, पुलंचं जगणं त्यांच्या शीर्षकांतून गुंफून तो प्रयत्न केला. त्यावेळेला खरंच पूर्वांगात अपूर्वाई घडली. आणि पुलंचं पत्रात पहिलीच ओळ वाचून माझ्यासारख्या बालके अशा तऱ्हेच्या एका 12-13 वर्षाच्या मुलाला काय वाटलं असेल तो उत्सव. त्यांनी लिहिलं होतं चिरंजीव प्रवीण. आणि पुढे लिहिलं होतं आपणातही त्यांनी लिहिलं होतं, तू मला ती केल्यामुळे, तू मला ती केल्यामुळे मी तुला ची करणे ओघाने चालले. आता गंमत पुढे आहे. भाग्य कसं असतं. पुढे त्यांनी लिहिलं होतं, तू लहान मुलगा आहे सध्या, पण मोठा झालास तरी अत्यंत विनम्र असलं पाहिजे. त्यामुळे पुढचं वाक्य आहे का. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, दीर्घपणा माणसाला आयुष्यात नको असतो, म्हणजे अहंकार. पुढे त्यांनी लिहिले, पण प्रवीण मधला बी तू रस्व काढलाय, तो मात्र तू दीर्घ काढला. म्हणजे विचार करा की व्याकरणाची चूक काढताना सुद्धा कान उघडणी करता करता पण मन उघडणी करता. पत्र मी जपून ठेवले. एका पत्रांचं एक वेगळं पुस्तक आहे, आता ते नाही उपलब्ध, त्यात मी ते छापलं होतं. आणि मग गंमत असते. तुम्हाला खरं सांगू, पत्र असो किंवा मैत्री असतो, थोडी छेडाछेडी व्हायलाच पाहिजे. मी तर लहान, त्यांना मी पत्र पाठवत गेलो, त्यांची उत्तरं येत गेली. मित्र हो, पुढे आणखीनच गंमत आहे. स्वप्न बघावीत माणसांनी, स्वप्नावू नका हो, पण स्वप्न पाहायला पाहिजे आधीच. याचं कारण असं की स्वप्न सुद्धा सत्याची अलीकडची पाहिली असते. आणि त्यामुळे सारखं मला वाटायचं, तुला आपल्याला कधी दिसतील का, कधी भेटतील का, निदान दुरून तरी असेल. पण मग विश्वास ठेवाल की आणखीन वर्ष पुढे गेली. मी महाविद्यालयामध्ये अध्यापक म्हणून नुकताच लागलो. आणि तेव्हा मला पत्रलेखनाचा जो संस्कार जो झाला होता तो मी विद्यार्थ्यांमध्ये पेरायचा प्रयत्न केला. थोडक्यात सांगेन मी, कारण त्यावर जास्त वेळ घालून चालणार नाही. मुलांना म्हटलं की तुम्हाला मुलांना पत्र लिहायचं, मी पत्ता लिहितो, आपल्याला धडा आहे त्यांचा. मुलं इतके आवडते लेखक तेव्हाही होते, आजही आहेत. तुम्ही विश्वास ठेवाल, शिक्षकांचं आजही मुलं ऐकतात. किती म्हटलं तरी तुला आपण म्हणत नाही ऐकत वगैरे नाही. तो त्यांच्या वर्गातलाही नायकच असतो, फक्त त्यांच्या हृदयात झाला पाहिजे. तो दूर राहिला तर मात्र ते दूर ठेवतात. नुसतं मी सांगितलं आणि
जवळजवळ 250-300 पत्र 2-3 वर्गांची मिळून पोस्टात पडली. हे का सांगतोय? हे नुसतं सांगत नाहीये तुम्हीच. अचानक मला चतुरंगाच्या विद्यार्थी निमकरणाचा एक दूरध्वनी आला आपल्या गिरगावातले. आणि प्रवीण, मुलांची षष्ठमी चतुरंग साजरं करते. म्हटलं हो. त्यांची मुलाखत तू घेशील? विचार करा, अनेक मुलाखत करताना घेतले होते वेगवेगळ्या विषयावर त्यांचे पैलू बघत. पण माझ्यासारखा एक तरुण 22शीचा 23शीचा असा एक मुलाखतकार तिथे ठेवला. आता गंमत पुढे आहे. काहीतरी प्रश्न विचारायचा म्हणून मी पत्र लेखनावर त्यांना प्रश्न विचारला. रवींद्र नाट्य मंदिरात कार्यक्रम झाला. किती गर्दी होती, तुमच्यापैकी काही जण असतील, पण थोड्या वेळी हात पण वर करतील की आम्ही होतो म्हणून. षष्ठमी होती तेव्हा मला पुलंचं भाषण आठवतं अजूनही. पुलंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली होती. 60वं वर्ष लागताना काय बोलायचं असतंय मला खरंच माहिती नाही, कारण मी आयुष्यात पहिल्यांदाच 60 वर्षात होतो. त्या त्यांच्या कार्यक्रमात मुलाखत होती. आणि त्या मुलाखतीत मी त्यांना विचारलं की श्रोते हो, भाईंचा एक वेगळाच पैलू आपल्याला माहिती नसेल पत्राला उत्तराचा. मी 250-300 विद्यार्थ्यांनी पत्र पाठवली आणि प्रत्येकाला पुलंनी स्वतंत्र उत्तर दिलं. तिथे टाळ्यांचा गजर झाला, पण पुलंनी चष्मा असा घेताना माझ्याकडे वळून म्हणाले, अच्छा, म्हणजे माझ्यावर तो पत्रोत्तर लेखनाचा अघोरी प्रयोग करणारा तूच का मोहम्मद घोरी? आता अघोरी आणि मोहम्मद घोरी लगेच कोटी त्यांनी केली. हशा उसळला आणि पुलंच्या मी आणखी जवळ गेली. त्यांनी माझ्या काव्यसंग्रहावर तुला पत्र लिहिली. सांगायचं कारण हे की आणीबाणीतली त्यांची भाषणं ऐकली, सगळं आहे. परंतु शेवटच्या काळात जेव्हा त्याला भेटायला गेलो तेव्हाच त्यांचं अस्तित्व मला सांगून मी पुढे सरकी. कारण मुलांबद्दल कितीही गतीने बोलायचं ठरलं तरी पण इतकं मजकूर आणि इतकं मोठे पण प्रत्येक जण सांगतो होते. त्या काळात माझे एक मित्र माझ्याबरोबर होते. तेव्हा माझी शेवटची इच्छा आहे पुलांना बघावं. म्हटलं तुमची शेवटची इच्छा कशाला एवढं तारुण्यात, चला आपण जाऊ. त्या काळात चाकावर बसलेले पुलं पाहिले की जरा उठता येत नव्हतं. माझे मित्र त्यांच्या पायावर पडून अक्षरशः रडले आणि पायच सोडेना. 80-85 वर्षामध्ये पण ते पुलं मिश्किल असत म्हणाले, प्रवीण, तुझा मित्र माझ्या पुढे इतका वाकला आहे की आता मला त्याच्या पुढे वाकावं लागतं. विचार करा, व्युत्पन्नता म्हणतात आणि मतीची तरलता ती पुलंकडे पुलंच्यामुळे अनुभवत आली. मित्र, अशा तऱ्हेचे पुलं जसे आयुष्यात आले त्याप्रमाणे त्यांच्याच मुळे त्यांना आवडणारे कवी माझ्या आवडते कवी झाले. हे किती भाग्य आहे. पुष्कळताना हा आनंद असतो की इतक्या लोकांना जो आवडतो तो आपल्याला म्हणून नव्हे पण हा योग असतो. आणि मुलांना आवडणारे बोरकर हे माझे आवडते कवी झाले. आणि त्याचं कारणही झालं, शाळेने बोरकरांना वसंत व्याख्यानमालेत बोलवलं आणि पुलं पाहिले, बोरकर पाहिले, पण बोरकरांच्या त्यांच्याकडे बघताना कविता आठवत होती. दिव्यत्वाची जेथ प्रचिती लिहिणारे हेच ते अमृत घट भरले, हे त्या वयात पण कळत होतं. आता बोरकरांचं नाव पुकारलं की आता बोरकर व्यासपीठावर येत आहेत आणि बोरकरांची पहिलीच प्रवेशाची जी कविता होती, आल्या आल्या, त्यांनी कुठला काही उपचार पाळला नाही. आल्या आल्यानं अशी खांद्यावर शाल आहे, उजव्या हाताला मोगऱ्याचा गजरा आणि डोळे धुंद आहेत आणि त्यांनी सुरू केलं, सरी वर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग. आणि आम्हाला टाळ्या वाजवायला सांगितलं मुलांना, हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग, मल्हाराची जळात धुन, वीज नाचते अधून मधून, पाने पिटतली टाळ्या ग, सरीवर सरी आल्या ग. आणि मित्रांनो, सूर शास्त्रात कसा असेल मला माहिती नाही, पण बोरकरांच्या गळ्यातून तो किती सुंदर होऊन येत होता त्याची अनुभूती आम्हाला आली. आणि एक लक्षात आलं, सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी नाल्या ग, हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग. आणि तेव्हाच कळलं मोठेपणी माणसाला गची बाधा होते, पण बालपणी कळलं बोरकरांच्या गची राधा होते. बालपणी कळलं.
त्याची स्वाक्षरी घ्यायला मी गेलो. स्वाक्षरीत त्यांनी काय लिहिलं म्हटलं संदेश पण द्या, आणि एकच वाक्य त्यांनी लिहिलं आणि चमकून गेलो. जगत जा, जगत जा, 3 टिंब, आणि पुढे लिहिलं भरत जा. जगत जा आणि भरत जा याचा अर्थ कळायला वेळ लागला. अजूनही तो कळलाय की नाही माहिती नाही. टिकतो तर अनेकदा, पण जगतो किती आपल्याला. बोरकरांच्या कवितेने जगणं शिकवलं. त्याच कार्यक्रमात काय मजा झाली ती सांगून मी पुढे जाईल. खरंच म्हणजे केवळ बोरकरांच्या प्रेम कविता किंवा बोरकरांचा निसर्ग हा विषय दिला ना तरी सुद्धा काय आहे की हे सगळे मधाचे मोहन आहे, की व्यक्त नाही होत. कुणीतरी असं म्हणू शकतं की अरे बोरकर जरा तोटत चालले असते, मला नाही चाललं. कारण बोरकरच आपण साथ घालतात ना. वेळेचं नव्यान असतं, पुढे कुठे जायचं माहिती असतं, श्रोते लांबून आलेले असतं, सगळं माहिती असतं, पण बोरकरच मला थांबू देते तर काय करणार. याचं कारण असं की तेवढं दिलेलं आहे. त्या बोरकरांच्या शालीचं टोक किती वेळ मी पकडून होतो सही घेताना, आणि डोळे धुंद. त्यांच्या एका जवळच्या मित्रांनी गमतीने त्यांना विचारलं, काय बोरकर काय घेऊन आलात. बोरकर गोव्याचे, त्यामुळे त्यांच्या त्या गोव्याच्या मित्रांनी चेष्टाने विचारलं, मजा म्हणून ऐकलं. पटकन बोरकरांनी जे उत्तर दिले ना ते ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की आपल्या घरची पुढच्या पिढीची मंडळी पण ऐकायला हवी. बोरकर म्हणाले, होय मी वरून येतानाच घेऊन आलो. आणि तेव्हा मला शोध लागला. तो बेडेकर व्यासपीठावर नाही सांगायचं तो कुठे. तेव्हा मला शोध लागला, वरून येताना जो घेऊन येतो त्याची कधी उतरत नाही, आणि खालची जो घेतो त्याला कधी चढत नाही. आणि असे बोरकर जगत जा आणि भरत जा म्हणणारे हे पाहिले त्याच्या कवितेतून. शब्द कळा म्हणजे काय आहे. एक एक शब्द म्हणजे असे की काळ्या मखमलीवर जणू काही हिरे मोती असे विखुरले. पूस तुझी नवरत्न केतकी पराग भास्वत पोटी ग, आणि चंद्रांनी भरुणी वाहे तुझी सुवासीन ओटी ग. खूप मजा असते. अनेकांना असं वाटतं की महाविद्यालयात मी जातो, कविता सादर करतोय मोठ्या कवींच्या. आधी मला प्राचार्य म्हणतात, काय मुलांना कविता वगैरे आवडत नाही हो. म्हटलं नाही हो, असं म्हणू नका पटकन. अशी शेरेबाजी करणं वाईट आहे, असं नाहीये. पसायदानावर काय कार्यक्रम करता, कुणाला पसायदान कसं आवडणार. पण माझा अनुभव आहे, तुमचाही अनुभव आहे की आधी 7 मुलं ऐकायला असतात, आणि पहिल्या ओळीचं निरूपण झाल्यावर तिथेच आपोआप 70 आणि नंतर 700 होतात. याचं कारण असं, मुलं ते व्हॉट्सअप ग्रुपवर पण टाकतात, बरं चाललंय आत या, नाही तर निघूनही जातात लाईव्ह पकवतो म्हणून. ही पिढी खरंच प्रांजळ आहे. खरं द्या, आतून द्या. गृहपाठ केलेली माणसं त्यांना कळतात, खोटं आता चालणार नाही असं वातावरण आहे. माझं तरी हे निरीक्षण आहे. अशा तऱ्हेचे बोरकर शब्द ब्रह्माचे एका अर्थाने उपासक हे इतके जवळून पाहिले. कधी बोरकर, कधी उस्मानाबाद. नाशिकला बरंचसं बालपण गेलं, आणि त्या नाशिकच्या बालपणी कुसुमाग्रज किती मोठे असले तरी त्याच्यामध्ये जाण्याची काही तेव्हा अर्थातच शक्यता नव्हती. पण मित्रांनो, हे कुसुमाग्रज प्रत्यक्ष नंतर भेटली. खूप त्याच्या हकीकती आहेत, तेवढा वेळ नाही. परंतु ज्ञानपीठ मिळाल्यानंतर जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो अभिनंदन करायला, किती निरागसता, सर्वोच्च पारितोषिक, महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे कवी म्हणावेत अशा तऱ्हेचं ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व. परंतु किती निर्मळता, किती प्रकारची निर्मळता, किती निरागसता. तर मी तो अनुभव घेतला की त्यांचं अभिनंदन मी केलं. ते हलकेच मला ज्ञानपीठाच्या वाग्देवतेच्या मूर्तीजवळ घेऊन आले. ते मानचिन्ह असतं ना, त्या ठिकाणी मला ते घेऊन आले, आणि ती वाग्देवतेची मूर्ती त्यांनी माझ्या हातात दिली, आणि मला म्हणे, प्रवीण हे ज्ञानपीठाचं मानचिन्ह किंवा हे प्रतीक. पटकन माझ्या तोंडून उद्गार आले, तात्यासाहेब तुम्हाला ज्ञानपीठ मिळायला नटसम्राट लिहावं लागलं, विशाखा लिहावं लागलं, मला मात्र तुमच्या हातून ते आहेतच नाही. मित्रांनो, एखाद्या 80 वर्षाच्या आयुष्याला 6 महिन्याच्या मुलाचा तळहात फुटावा अशी निरागसता मी त्यांच्यामध्ये अनुभवली. एक वेगळ्या तऱ्हेची प्रसन्नता, वेगळ्या तऱ्हेची सकारात्मकता. पण तुम्ही आरंभी निवेदकाचे सांगितलं की साहित्यातले दीपस्तंभ अधिक थोडे उजळले जातील, पुढे मी समाजाकडे येणारच आहे. परंतु असे इतके आहेत, साहित्यातला एक दीपस्तंभ सांगतो आणि मग जरा पुढच्या वेगळ्या वातावरणाकडे करू. त्यामध्ये मध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात.
ते काही इथे सांगणं तपशील, त्यासाठी पुस्तक लिहावं लागतं, लेखन करावं लागतं, पण आपल्या मनोगतात काही तेवढं आपल्याला सांगता येत नाही. त्याच काळामध्ये एका लेखिकेने मी झपाटलो गेलो, अतिशय अनुवादित पुस्तक मी त्यांचं वाचलं, आणि त्या पुस्तकाचं नाव होतं रस्त्याची तिकीट. अमृता प्रीतम, पंजाबी लेखिका, आणि ते मला आवडण्याची अनेक कारणं होती. आत्मकथन असूनही एक त्याच्या कादंबरीचा गंध त्याला होता. आपल्या प्रियकराबद्दल म्हणजे साहिल लुधियानवी यांच्याबद्दल आपले पती इंग्रोज यांना इतक्या मनमोकळेपणाने सांगणारी अशा तऱ्हेची एक दुर्लभ प्रेयसी जी नंतर कधी भेटली नाही, ती मला अमृताजींच्या पुस्तकात दिसली. आणि मला वाटलं या अमृता प्रीतम कधी दिसतील का, कधी भेटता येईल का. तुम्ही कृपया याला अहंकार समजू नका किंवा नकल केलेली आत्मस्तुती समजू नका. या माझ्या लेखन प्रवासात अनेक जे भाग्ययोग आले त्यातला एक योग असा आला की एका साहित्य पुरस्कार समितीवर अमृता प्रीतम यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. त्या काळात दीपस्तंभात नाव का घेतलं, मोठ्या लेखिका वगैरे म्हणून नव्हे, त्या आहेतच. त्यांच्या घरी जेव्हा मी गेलो तेव्हा इंग्रोजना भेटलो, त्यांच्या पतींना सगळी चित्र मांडून ठेवलेली, त्या आजारी होत्या. त्यांचं पुस्तक त्यांनी मला सप्रेम भेट दिलं लिहून. वाकून नमस्कार केला निघताना, म्हटलं अमृताजी आशीर्वाद दीजिए. आणि इथे काही कलावंत असतील, काही संगीतकार असतील, काही लेखक असतील, त्यांना मुद्दामून मी सांगेन की तो त्यांनी मला दिलेला आशीर्वाद मी तुम्हाला देतोय, म्हणजे मी नाही देत, त्यांनी दिलेला तुम्हाला देतोय त्यांच्याकडनं. त्यांनी मला आशीर्वाद देताना म्हटलं आशीर्वाद दीजिए. त्या म्हणाल्या कलाकार को कला काही आशीर्वाद चाहिए. आज सतत ही ओळ मी कायम लक्षात ठेवलेली असते. श्रोते प्रसन्न असणं, गर्दी असणं नसणं, पेपरमध्ये नाव येणं, पुरस्कार समित्यावर असणं नसणं हे बाह्य योग आहे. पण कला म्हणजे सरस्वती, त्या कलाकार को कला काही आशीर्वाद चाहिए. यासाठी सतत तुम्हाला रियाजाची विडा सतत घासत पुसत लक्ष करत ठेवावी लागते. तुमचं वाचन, तुमचं चिंतन, तुमचं मनन, तुमची ध्यानधारणा, तुमची साधना, तुमचं बोलणं, तुमची पत्रोत्तरं, तुमच्या चुका तुम्हाला कळणं, या सगळ्या गोष्टी एका गोष्टीत सामावलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की माणूस किंवा कुठली थोरवी कळण्यासाठी, समुद्र कळण्यासाठी अवघा समुद्र आपल्याला काही असा जाऊन असं काही ढवळावं लागत नाही. आपल्याला ती विशालता कळते. का माणसे मोठी मला कळते. साहित्यातले दीपस्तंभ खूप आहेत, अनेक आहेत, परंतु सुदैवाने असं की मगाशी परिचय करून देताना आपण ऐकलं की अध्यापनामध्ये मी 35 वर्ष काम केलं. त्याबरोबर चित्रपट गीतांची संधी मला मिळाली, आणि त्यामुळे आणि व्याख्यानांची पण. या सगळ्या निमित्ताने मला खरंच वेगवेगळे व्यक्तिमत्व बघायला मिळाले. त्यामधले एक विचारवंत म्हणता येईल की त्याचा उल्लेख मगाशी बोलण्यात आणि आठवणीत पण झाला आपण त्यांच्या बोलण्यामध्ये. आणि ते म्हणजे माझ्या पुस्तकाला प्रस्तावना मागायला मी गेलो, ती कोणाची, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्रींची. आणि असं म्हटल्यानंतर आपले मित्र कशासाठी असतात माहिती आहे आपल्याला, जवळ सगळेच काही प्रोत्साहन देणारे नसतात. काही जण म्हणाले तर्कतीर्थ आणि तुला देणार प्रस्तावना, म्हणजे काहींना आई शिकवलेलं असतं, तसं काहींना नन्ना निन्नी, म्हणजे जा देतील प्रयत्न तर करे, राहू दे, तुला कसं देत आहेत. आणि पहिलं पुस्तक होतं माझं, पहिलं किंवा दुसरं असेल, मला वाटतं पहिलंच असतं, दिलखुलास असतं. तर वडिलांचं वाक्य माझ्या कानात होतं, आणि त्यांनी सांगितलं होतं की कल्पनेच्या कल्पनेत आपण संधींचे गर्भपात करू नये. फार तर नकार होईल ना, फार तर काय होईल, जा 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 तिकडे. काय असतं आपल्या घरातल्या किंवा कोणाचा तरी असं एक बूस्ट, एक असं मागच्या लागते मुद्दा देणं. आणि मी गेलो ना त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचं तेव्हाही वय 90 असेल, होतच मी. ते आले, आतूनच येताना करकर अशा कोल्हापुरी वाहनांचा आवाज, भिंत नव्हतीच, ग्रंथांनी सावरलेली भिंत, आणि आले तर्कतीर्थ. नमस्कार केला नाही मी, नमस्कार होऊन गेला. आणि मी एक अभावितपणे प्रश्न विचारला, थोडं भाबडेपणाने, वेडेपणाने, चुकलोच मी ते ग्रंथ पाहून म्हटलं त्याचं कार्य तर सगळ्यांना माहिती आहे, विश्वकोशाचं वगैरे सगळीकडे आपण हरवून जातो ना. काय करणार तुम्ही जर लता मंगेशकर तुमच्या समोर आता काय म्हणणार, बरं गाता काय म्हणणार, अहो गाणं आवडतं म्हणू नाही शकत,
मी तसं वेड्यासारखं विचारलं की शास्त्रीजी आता या वयात वाचन नसेल ना? शास्त्रीजी असे रुष्ट झाले हो. आणि ही ज्येष्ठ वृद्ध ज्ञानवृद्ध माणसं रागवली की फार गोड वाटतं. जणू चुलीवरचं दूध अधिक तापल्यावर त्याला खरपूस वास यावा तशी. आणि पटकन शास्त्रीजी रागावर म्हणाले, वाचन नसेल, 90 वय म्हणून 90 पृष्ठ वाचल्याशिवाय मी निद्रा घेत नाही. आश्चर्य वाटलं. हे वाक्य मी असं काळजाचा कोंडूला जपून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये वर्गात सांगितलं नारायणच्या मुलांना, 90 वय म्हणून 90 पृष्ठ वाचल्याशिवाय निद्रा घेत नाही. 2-3 चावट मुलं एकदम ओरडली, म्हणजे आम्ही 18 पानं वाचायची. आता संदर्भाप्रमाणे कसा तरी मुलं उपयोग करतात तर ती गंमत आहे. परंतु मित्रांनो, दीपस्तंभ का 90व्या वयात 90 पानं वाचल्याशिवाय निद्रा न घेणारे शास्त्रीजी, मग आपलं किती वाचन म्हटलं. अख्खं व्याख्यान कोणी द्यावं लागत नाही, वाचन करावं याच्या पुस्तकाने कोणी वाचत नाही. ती माणसं दीपस्तंभासाठी दिसावी लागतात आणि भाग्य असेल तर ती भेटावी पण लागतात. होय, हे दादरला शुश्रूषा हॉस्पिटल नावाचं आहे हॉस्पिटल. त्या ठिकाणी एका माझ्या ओळखीच्या रुग्णाला भेटायला गेल्यावर समोर मला एक नाव माहिती नसलेला दीपस्तंभ दिसला. किती वय होतं मला सांगताच येणार नाही. वयच ओलांडून गेलेलं वय. डोळे दोन्ही अदृष्ट झाल्यासारखे. एक डोळा इतका जाड विणायचा, बाहेरून डोळा दिसत नव्हता असा. मोतीबिंदू व्यापलेला दुसरा डोळा, विविध बाजूनी सलाईन. तरी पण तो 90, 95, 100 वर्षाचा तो रुग्ण हातामध्ये एक पेनणारं पुस्तक जवळ घेऊन वाचतो. मी म्हटलं, आजोबा आता या क्षणी काय वाचताय? काय असतं भाग्य ना लेखकाचं. पण ते आजोबा म्हणून गेले, मी ठरवलंय नवं वाचत वाचत नवं शिकत शिकत डोळे मिटायचे. मला तुम्ही त्या माणसाला तुम्ही काय म्हणणार? शेवटच्या लोकलला 21 का काय तेव्हा होती आणि मी राहिलो मुलीला. तहान लागलेली अशी तडफडाट. पैसे होते पण पाण्याची बाटली आणायला वेळ नव्हता. काय करायचं आणि काय कळेना पाणी मागायचं कुणाकडे. सगळ्यांना बहुतेक काय तितक्यात पाणी लेलो पाणी लेलो पाणी लेलो, नाम न पूछो दाम न पूछो असं म्हणत कोणीतरी एक दुपंकी धोतर नेसलेला शुभ्र कपड्यातला एक युपी बंधू आला. मला कळे ना. पटकन म्हटलं पाणी लिहिलो, पण पाण्याची बाटली वाटायला लागला होता. त्यांनी पटकन मला दिली. मी गटागटा प्यायली, आणखीन एक घेतली आणि पटकन माझ्याजवळचे 5,000 रुपये द्यायला लागलो. तो म्हणाला, दाम न दे दो नाम न पूछो पाणी लिहिलो. शेजारचे म्हणाले, म्हणलं फुकट पाणी वाटतं. दीपस्तंभ का मनात. कारण सगळ्यांची तहान तो भागवत होता. हातात मोठी पिशवी, त्यात या सगळ्या बाटल्या ठेवलेल्या. सगळं वाटून झाल्यावर ती संपली. सगळे मला घेणार नाही म्हणते की पैसे कुणाकडून घेत नाही म्हणून वगैरे. जवळ आल्यावर मी उठलो आणि म्हटलं, भैयाजी एक पूछू? हा लेकिन दाम न पूछू. म्हटलं तुम्ही का करता? कशासाठी असं फुकट पाणी वाटतं? काय म्हणायचं? पटकन ते भैयाजी म्हणाले, मी गाडी माकी सेवा करतो. मला थॉटच वेगळा होता. म्हणून मी फळ विक्रेता आहे. मी कर्जतून याच गाडीने येतो दादरला, फळांची विक्री करतो. असं मी 30 वर्ष करतोय. मग तुम्ही कुठल्या कुठल्या देवतांची पूजा करता? माझ्या दृष्टीने लोकलच माझी मा. मग गाडी माची सेवा कशी करू? सामान्य माणूस तरी मी कसं म्हणू याला? अध्यात्म तरी कुठलं हो? जपातलं तपातलं पोथीतलं अध्यात्म आपल्याला समोर दिसतं, पिशवीच्या रंगातलं, पण हे अंतरंगातलं अध्यात्म. मला म्हणायचं हे, मला ही माणसं फार मोठी वाटतात. खाना कोपऱ्यामध्ये माणसं आहेत. खरंच सांगू, केवळ पुढारी नेते आणि या सगळ्या मंडळींमुळे समाज नाही चालला. हे काना कोपऱ्यातले लांबण दिवे आहेत ना, हे जे नाव नसलेले जे नंदादीप आहेत ना, तेच आपल्या आनंदात भर टाकतात. ते आनंदात मित्र. अशा त्याची कितीतरी माणसं भेटत गेली या सामाजिक जीवनात. अध्यापनाच्या क्षेत्रात आलो आणि त्या ठिकाणी पालीला सुधागडचे फार मोठे निराळ असं व्यक्तिमत्व मी पाहिलं आणि मी अनुभवलं. कदाचित तुमच्यातल्या काही जणांना माहिती असेल की सुधागड एज्युकेशन म्हणजे जवळजवळ अनेक शाळा त्यांच्या. त्यांनी व्याख्यानाला मला बोलावलं. 5व्या मजल्यावर माझं भाषण ठेवलं.
आणि मी लिफ्ट बघायला लागलो, कुठे लिफ्ट दिसते. तिसऱ्या मजल्यावर ते पोचले होते, त्यांनी मला बोलावलं आणि मला म्हणाले, प्रवीण सावकाश या. बोलावणारे होते दादासाहेब लिमये आणि तेव्हाच त्यांचं वय होतं 92 वर्ष. त्यांनी आधी मला तिसऱ्या मजल्यात त्यांच्या ऑफिसमध्ये नेलं आणि माझं भाषणच गोठून गेलं. काय बोलला मी? म्हटलं माझं रद्द करा. काय झालं? तुमची खुर्ची आहे, त्या खुर्चीच्या मागे तुम्ही काय लिहिलंय? दादा हसले, काय लिहिलंय? म्हटलं तिथे लिहिलंय कृती हवी, बडबड नको. आणि तुम्ही आदिवासी वनवासी बांधवांसाठी शाळा चालवणारी, शाळा काढणारी, निरपेक्षपणे एवढी काम करणारी, खऱ्या अर्थाने पालीचा गणपती मला त्यांच्या शाळेत दिसला. इथेच विद्येचा गणेश दिसला. पुढे गंमत आहे. का बरं मी म्हटलं दीपस्तंभ? तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, एवढ्यावर नका. अशी असतात माणसं काम करणारी. कार्यक्रम झाल्यानंतर तरी फार मजा केली माझी, खूप वेगळी आहे. आज तो विषय नाही, पण मला म्हणाले आवडलं व्याख्यान नाही बोलले, हे लोक तशी स्तुती नाही करत, पण ओळखायचं असतं. 50 व्याख्यानं मी तुला देतो. म्हटलं कशी काय? साने गुरुजीवर बोल, प्रत्येक व्याख्यानाचे 101 देतो. मला काय कळेल ना. म्हटलं कसलं काय काय झालं? ते माझ्या जितक्या आदिवासी पाड्या आहेत ना, शाळा आहेत, तिथे तुला बोलायला देतो. म्हणजे डोळे भरून आले. म्हटलं अहो ते व्याख्यानाचं नंतर आता मला निघायचं, उद्या कॉलेज आहे. नाही नाही जाऊन देणार नाही. त्यांनी मला त्यांच्या एका आदिवासी पाड्यावर नेलं. ऐका पुढे. शाळा सुटलेली होती, मधली सुट्टी, मुलं बाहेर सागर गोटे होऊन खेळत होती. मी तिथे एका हापिसात गेलो. कोबा उडालेला, मुंग्यांची रांग भुळभुळू, 4 खुर्चीचे पाय, त्यातला एक थोडा आरोरा, त्यामुळे ते डुगू डुगू. आणि तेवढंच मला चहा आला, कान तुटलेला कप, बशीवरच्या फुलाची पाकळी उडालेली. आणि तो बघितला की मला वाटतं मी कसा पिईन, पण समोर दादासाहेब. एवढ्यात शिक्षकाच्या आयुष्याचं भाग्य. काहींची पहाटे होते, माझी दुपारी 3:30ला झाली. एक शिक्षक शाळीग्रामासारख्या रंगाच्या एका मुलाला घेऊन आला ओढत, आणि त्याने दादासाहेबांच्या पायावर ढकललं. दादासाहेब, या पोराला किती बी शिकवा, लई आहे, नुसता दगड आहे. कळेल ना काय तक्रार आहे? मला काय कळेल ना. या पोराला किती बी शिकवतो मी, किती दिवस, दगड आहे, काय करायचंय? आता दादासाहेब काय उत्तर देतात त्याची मला उत्सुकता. दादासाहेब म्हणाले, अरे तो दगड आहे ना, म्हणून त्याच्यासाठी मी तुला नेमलाय, नाही तर तुझ्यासाठी याला नसता का नेमला. इतक्या चटकन दादासाहेब बोलून गेले की त्याच्या एका वाक्याने मी त्याला पुस्तक अर्पण केले. पुस्तक अर्पण करायला काही 100 वर्ष जगावं लागतं, बरोबर. आणि खरं सांगतो आजी साहेब, त्यानंतर त्या वाक्यानंतर मी कधीही माझ्या 35 वर्षाच्या अध्यापनात एकाही विद्यार्थ्याला हा मठ्ठ आहे, दगड आहे कधी मानलं नाही. कारण मला तो प्रसंग आठवला. कारण हेच चॅलेंज आहे, हेच आव्हान आहे. त्यामुळे तो आल्यानंतर आपला असतो आणि तो आपला विठ्ठल असतो आणि वर्ग आपली पंढरी असते. आज माझ्यातला लेखक शिक्षक या मंडळीने घडवलं. मित्रमैत्रिणीनो, असे दादासाहेब. उमेद नावाची संस्था तुम्ही कधी ऐकली की नाही माहिती नाही. पुण्याची उमेद नावाची संस्था, सिंधुताई जोशी त्या ठिकाणी मला भेटले. विशेष मुलांसाठी काम करणारी संस्था. आता नाही आहे, पण त्यांनी मला बोलावलं तेव्हा पण त्यांचं 85-90 वगैरे वय असेल या तऱ्हेच. हे अंदाजे सांगतो की आपण कोणाला काही वय नाही विचार, पण त्या मला दिसल्या ना, त्याचं वर्णन माझ्या डोळ्यापुढे असं करता येईल ना की डाळिंबी रंगाची नऊवारी साडी, काय म्हणतात त्याला, असा आंबाडा घातलेला आणि 4 अबोलीची फुलं खोवलेली, ते देखणे हो. आणि 90व्या वर्षी एवढं सुंदर. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, ब्युटी पार्लरमधलं सौंदर्य 4 तासाचं असेल, पण ब्युटी पार्लरमधलं शतकानुशतकाचं असतं. त्यानंतर पण ते उरतच ना. होय, पण त्या इतक्या रसिक. मी आल्या माझी ओळख नाही, पाळख नाही, काही नाही, काही नाही. आणि पटकन, वा दवणे सर, तुमचा झब्बा, त्याचा रंग किती छान आहे. विचार करा, म्हणजे 60-70 वर्ष सामाजिक कार्यात असून सुद्धा आपल्या रसिकतेचा झरा असा वाहता ठेवणं सगळ्यांना जमत नाही.
त्या सिद्धूताईंच्या शाळेत त्या विशेष मुलांच्या पालकांपुढे माझं मनोगत होतं. त्यादिवशी मी काय बोललो मला आठवत नाही, डोळ्यात पाणी होतं, पण तरी मी उमेद द्यायचा प्रयत्न केला. मग तिथे मला एक दीपस्तंभ दिसणारच होता. सिद्धू तर आहेतच, पण मी वेगळ्या विषयी सांगणार आहे. कार्यक्रम संपला. ते सगळे सांगली, सातारा, कराडून आलेले पालक, त्यांची मुलं हॉस्टेलमध्ये राहणारी आणि सगळे वेगळे पालक माझ्याजवळ आले. काही पुस्तकं होती ती घेतली विकत, त्याच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. एक माऊली मला दिसली. आपल्या 40 वर्षाच्या मुलीला कडेवर घेणं तर शक्य नाही, पण जवळजवळ ओढत ती 65 वर्षाची अंदाजे ती माऊली आणत होती. मी ते पाहिलं. त्या माऊलीचे डोळे, तो चेहरा आजही डोळ्यापुढे, नाव नाही माहिती. इतकी हसतमुख आणि इतकी उजळलेली तेजाळलेली मूर्ती मी नंतर नाही पाहिली. अत्यंत आनंदी. पुस्तकावर सही देता देता विनम्रपणे म्हटलं, अहो आई, एकच विचारू का, तुम्हाला राग नाही येणार ना? अरे तुम्ही मला विचारताय काही, राग कसा येईल? विचारा ना सर. म्हणजे सर कसलं काय हो, हा चेहऱ्यावर तुमचा आनंद आहे हो. तर मी पाहतो मंडळी, आज काय फ्रीज बिघडलाय, आज काही दूध नाही आलं, आज इस्त्रीचे कपडेच नाही सापडले, आज आमच्याशी वादच झाला, चेकच परत आला. आपण किती चटकन दुःखी होतो ना, फ्रीज मधली दुःख आपली. आणि तुम्ही एवढे इतके आनंदी. तुमची मुलगी विशेष आहे, तिला काय भवितव्य आहे तुम्हाला माहिती आहे, तरी पण तुम्ही एवढ्या आनंदात कशा आहोत सांगा ना. तसं अध्यात्माचा अर्थ तिथे मला जगण्यात मिळाला. पटकन ते ताई म्हणाल्या, अहो तेवढे दुःखी असायचं कारण काय आहे? ते भाग्यवान नाहीये. कसं काय? परमेश्वराला जे आत्मे सांभाळता येत नाही त्या आत्म्यांसाठी तो पृथ्वीवरची घरं निवडतो. त्यांनी माझं घर निवडलं. मी एक स्पेशल विशेष भाग्यवान आहे. त्यानंतर सुखदुःखाकडे बघण्याची माझी दृष्टीच बदलली. होय, शेवटी जखम झाली, करवे मोडली किंवा जखम, दुःख होणारच, पण शोक कशासाठी? ढग येतात आणि जातात. आहे का असं दुःखाशिवाय कुठलं आयुष्य नाही? महात्मा बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे त्या मोठभर मोऱ्याची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना, की त्याप्रमाणे अशी माणसंच नाहीत की जिथून मोरे आणता येतील की जिथे दुःख. सांगायचं कारण असं की या प्रवासाने कळतं. मग इथे माझ्यापेक्षा ज्येष्ठ अनेक जण आहेत, तुलनेने वयाने तरुण कमी आहेत, पण मनाने चिरतरुण अनेक आहेत. मी एकच विनंती करेन की सतत वेगवेगळ्या ठिकाणी त्या संस्था बघितल्यात, भेटलात, खूप आनंद मिळेल आणि कळेल की अरे खरंच आपण भाग्यवंत आहोत. प्रकाशाच्या बेटावर आपल्याला नियंत्रित विचार करतो आपण, फक्त वजा काय त्याचा विचार करतो, मिळाले त्याचा कुठे करतो काय? हा उपदेश नव्हे, हे जगणं आहे. मी पाहिलं तेव्हा अशा तऱ्हेच्या उमेदच्या बाई जशा पाहिल्या, या दादासाहेब लिमई जसे सांगितले, कुसुमाग्रज फुलं हे उजवायचा प्रयत्न केला, तसं माझं भाग्य हे की कलेच्या क्षेत्रात थोडं बहुत काम करण्याची संधी मला मिळाली. आणि त्यामुळे ती ज्यांना खऱ्या अर्थाने तुम्हाला बघावं असं वाटतं आणि भेटावं असं वाटतं अशा मंडळींना मी भेटलो. कवितेची गीतं व्हायला लागली ना, तशी माझी प्रत्येक महालक्ष्मीला जा एकच प्रार्थना, कार्लागडावर एकविरेला जा आतली प्रार्थना सांगू नये, पण मी सांगू का? ते सांगितली. तुम्ही ओळखली का? ओळखली असेल नाही? म्हणजे एकच प्रार्थना की माझ्या 2 ओळी तरी लता मंगेशकरांनी पूर्ण गाणं जाऊ दे, 2 ओळी 2 शब्द तरी त्या कंठातून येऊ दे. एकच प्रार्थना. काय भावडी माणसं जे जे करतात ते सगळं केलं. एकच प्रार्थना माझी, एकच. आणि सगळ्या गाणी माझी होत होती, चित्रपट मी लिहित होतो, पण दिदी गाणार असा योग येत नव्हता. कारण तोपर्यंत लता दिदींचं वय बोलू नये, ते हिंदी गाण्यांकडे अधिक वळले आणि त्याने मराठी गाणी लक्षणीय कमी केली खूपच.
कमी केली आणि त्यांचे कवी पण ठरलेले असायचे. मामा मोठे शांताबाई शेळके महानोर आहेत, कवी ग्रेस आहेत. अर्थात तिथपर्यंत काही पोहोचणं मला शक्य नव्हतं आणि हृदयनाथ मंगेशकरांकडे जाणंही अवघड होतं. परंतु अचानक नाशिकच्या चंद्रात्रेंचा मला फोन आला. श्रीकृष्ण चंद्रात्रे संगीतकार, सप्तशृंगी आरतीची गाणी, देवीची आरती तुम्हाला लिहायची आहे. म्हणलं बरं, सिनेमाला. म्हणलं कोण गात आहे? आणि दिदी गात आहे. मित्र, दिदी गातात म्हटल्यावर त्या लेखणीला वसंतच फुटला आणि ती आरती मी लिहिली. गंमत पुढे आहे. 10 ते 12 वेळा रेकॉर्डिंग ठरलं. इतक्या वेळ मी गेलो, मोबाईल नव्हता त्या काळात. इतक्या वेळ मी गेलो आणि बघावं तर रेकॉर्डिंग कॅन्सल, रेकॉर्डिंग कॅन्सल. आता शक्य नाही. आणि अचानक एका संध्याकाळी एका संगीतकार मित्राच्या लग्नात हातातलं आईस्क्रीम वितळलं माझ्या. समोरचे संगीतकार विलास जोगळेकर म्हणाले, प्रवीण सकाळी तू का नाही आलास रेकॉर्डिंगला? म्हटलं का, काय झालं? कुठलं काय? अरे दिदींनी तुझं गाणं गायलं आणि त्या तुझी आठवण काढत होतो की मला कविता आवडले, कवी कुठे? आनंद व्हावा की दुःख मला कळत नाही. मला एकच चुटपुड होते की माझं पहिलं गाणं गातानाचा फोटो मला नाही मिळाला. मी अर्थ असा घेतला, आपण आता उत्कट सुखाचे फोटो नाही घेत, ते निसटतात. असो, पण ती देवी एका अर्थाने मला पावलीच म्हणायची. त्यानंतर अनेक गीतं त्यांनी माझी गायली. मग मी दीपस्तंभात त्यांचा उल्लेख करतो, याचं कारण काय असेल बरं? तुमच्यापैकी 70% लोकांनी असा विचार केला असेल, गायिका म्हणून सांगतात. नाही, त्यांच्याबद्दल मी सांगावं काही कारण नाही. आणि ध्रुवतारा योग असे आले की पुढे मंगेशकरांच्या घरात बसून मला गाणी लिहायची संधी मिळाली. जिथे दिदी रियाज करायच्या, जिथे मास्टर दीनानाथांनी त्यांना विडा दिले आणि स्वामी विवेकानंदांचं चित्र आहे, त्या ठिकाणी मला मीनाताई, उषाताई बरोबर पाऊस पहिला गाणं तुम्हाला माहिती असेल, ते भावगीत लिहायची संधी मला मिळाली. त्या काळात दिदींशी अधिक जवळीक झाली. अनेक चित्रपटांत त्या गायल्या. आवती माझं, तेव्हा मी फोटो काढले वगैरे झालं. आवती, एकात्र मंत्र लिहिली वगैरे अनेक. पण का दीपस्तंभ? एकदा मला हे सांगायचं तुम्हाला, काय असतं एखादा प्रसंग सांगताना थेट प्रसंगाकडे नाही जात, एक नागोडी वळणे आपल्याला घ्यावी लागतात. एका रेकॉर्डिंगला चहा घेत असताना मी विचारलं की दीदी, मी काही मुलाखत घेत नाही तुमची आता, पण मला एक प्रश्न विचारायचा, विचारू का? विचारा ना. तुम्ही गायिका नसता झालात, तुम्ही नाही, आपण गायिका नसता झालात, आपण कोण झाला असता? त्याची बोलल्या त्यात कळलं मोठी माणसं का मोठी होतात. त्या उत्तरल्या की मी गायिकाच नव्हे, मी कुठल्याही क्षेत्रात गेले असते तरी मी त्या क्षेत्राची लता मंगेशकर झाली. विचार करा, कुठल्याही क्षेत्राचा लता मंगेशकर होणार हा गर्व नाहीये, अहंकार नाहीये. आपल्या कामातल्या सातत्यावर आणि सातत्याच्या तपश्चर्येवर, निष्ठेवर जी प्रगाढ श्रद्धा आहे, त्याच्यातून ते वाक्य आहे. अनेक वेळा त्या माझ्या खरंच पाठीशी राहिल्या. माझी आई जेव्हा निसर्गाधीन झाली त्यावेळेला सांत्वनपर त्यांचा असा दूरध्वनी आला. मीनाताई आधी बोलल्या आणि मग दिदी बोलल्या. ते दिदीचं वाक्य मी मुद्दाम सांगतोय की एक गायिका लता तुम्हाला माहिती आहे दिदी, पण एक आई तुम्हाला माहिती नसते कदाचित. दिदींचा मला फोन आला. त्या म्हणाल्या, प्रवीण तुमची एक आई गेली असेल हो, पण मंगेशकरांच्या घरात तुमचे 4 आई आहेत. लक्षात विचार करा. हे काही त्यांचं माझं नातं सांगण्याचा प्रयत्न नाहीये. तुलनेनं अत्यंत टोकाच्या कनिष्ठ असलेल्या आपल्यासारख्याला त्या क्षणी जो दिलासा मिळतो तो मोठा, खूप मोठा. त्यांची आई म्हणजे माई मंगेशकर जेव्हा गेल्या त्यावेळेला त्यांच्या घरी जेव्हा मी गेलो त्यावेळेला त्यांचं वाक्य मला आठवलं. त्याच्या कार्य उरकलं होतं आणि
स्नान करून असा बसला, नुसतं गप्पा राहिलं. त्या पटकन म्हणाल्या, माई वृद्ध होती, ती जाणार होती तर माहितीच होतं, पण प्रवीण आज मला कुठलं दुःख आहे सांगू खरं. घरात मी कोणापेक्षा तरी लहान होते, हे लहान असण्यात सुख केलं. ही मुलगी दिसते. मला सांगायचं आहे की आपल्याला गळा आगळा असलेली ती एक सरस्वती माहिती असते, पण सुखदुःखात सुद्धा ही व्यक्ती कशी असते हे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच या मांदियाळीत मी सांगेन आशाताईंबद्दल. त्याची मुलाखत घ्यायची संधी मिळाली. पुढे ती पाठ्यपुस्तकात 10 वर्ष मुलाखत राहिली लेख होऊन 8वीच्या. तो वेगळा विषय आहे, वेळ वाढेल. पण मी तुम्हाला सांगेन त्या मुलाखतीत 1-2 प्रश्नांची उत्तर त्याने जी दिली ती तुम्ही कृपया मनात नोंदून ठेवा. मी त्यांना विचारलं, आशाताई, कलावंताच्या आयुष्यात दुःखाचा वाटा काय? सगळ्यांना प्रश्न नक्की ऐकू आला आहे, पण अधोरेखित करण्यासाठी पुन्हा सांगतो. कलावंताच्या आयुष्यात दुःखाचा वाटा काय? आशाताई चटकन म्हणाले, प्रवीण, सुखी माणूस कधी कलावंत होऊ शकत नाही. तेव्हा मला शोध लागला, सुखी माणूस कलावंतच काय, माणूसच होऊ शकत नाही. आज आपण अत्यंतिक सुखाची बरसात करत नव्या पिढीला थिजवून टाकले. एक कंपास हरवली की दुसरी कंपास, तिसरी मिळेल, हरवली तर चौथी मिळेल. अभावातला भाव नाही आणि तहानेची सवय. पाण्यात सवय येते कशामुळे? तहान मिसळल्यामुळे ना. ज्येष्ठ मित्र मैत्रिणींनो, आज ती पाण्यातली चव हरवल्यामुळे जीवनातलं जीवन हरवले आणि संजीवन दूर गेले. मंडळीमुळे कळले. म्हणून म्हटलं की विचारवंत पण असतात ती माणसं. त्यांच्या घरामध्ये एक वॉलपेपर तेव्हा होता मुलाखतीची तयारी करायला. माझ्या अंगावरच एकदम असं म्हटलं बाहेर येतं की काय पाणी, कारण नदीचा वॉलपेपर होता. म्हटलं, आशाताई, नदी तुम्हाला इतकी आवडते? होय. म्हटलं, का? कारण नदी जवळचा गाळ, वाळलेली पानं, कचरा काठावर ठेवते आणि स्वच्छ होत समुद्राला मिळते, म्हणून नदी आवडते. हे केवळ बोलणं आहे का? हा एक जगण्याचा एक थॉट असतो. त्याच मुलाखतीत मी त्यांना विचारलं की सगळं जग लताबाईंचं नक्कल करतं, तुम्ही स्वतंत्र गायलात, काय रहस्य? पटकन आशाताई म्हणाल्या, मी जर लतासारखे गात बसले असते तर मी आशा कशी झाली असते. मित्र हो, हे जे कळलंय प्रत्येकाला ते मी नव्या पिढीला आणि पालक पिढीला या सगळ्यांतून सांगत हिंडत असतो. मित्र हो, हे सगळं करताना हलकेच समारोहाकडे जाताना मी सांगेन की या वक्तृत्वाच्या पाठशाळेत मला भाग्य मिळालं ते म्हणजे अर्थात प्राचार्य राम शेवाळकर यांच्या सहवासात. त्यांचा मुलगा आशुतोष ही पत्नी, तिला वहिनी म्हणतो आम्ही, आणि अर्थात शेवाळकर वहिनी. तो फार मोठा वेगळा भाग आहे. ते वक्ते म्हणा, चिंतनशील वगैरे, त्यांच्या विदर्भातल्या त्यांच्या गावी त्यांच्या गुरूंच्या तिथे पण त्यांनी मला नेलं होतं. तो भाग वेगळा मोठा, पण कशी मोठी माणसं असतात ही. त्याचा आग्रह, वैद्यकीय आग्रह म्हणजे काय, मला तर म्हणायचे, म्हटलं किती आग्रह करताय तुम्ही नानासाहेब, किती आग्रह. ते म्हणायचे, इथे यायताना एक पोट नाही, दुसरं पोट एक्स्ट्रा घेऊन यायचं. असं त्याचं प्रेमळ व्यक्तिमत्व, किती वात्सल्य, तुम्ही त्याचा अनुभव घेतला. रवींद्र नाट्य मंदिरात एका कार्यक्रमात मी पाहुणा आणि ते अध्यक्ष होते. इथे मी ओघाने आत्मस्तुती करतो, पण समर्थांची ओवी मला माहिती आहे. आपलं आपण कधी स्तुती, तो एक मूर्ख, पण तो मूर्खपणा मला करायचाच आहे, कारण तो अभिमानास्पद आहे. मी पाहुणा होतो आधी, मी पटकन त्यांचा उल्लेख करताना म्हटलं, सरस्वती विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य राम शेवाळकर, अशी मी सुरुवात करून माझा वाचन केलं. सरस्वती विद्यापीठाचे कुलगुरू. अध्यक्ष भाषणाची सुरुवात करताना ते म्हणाले, काय मन असेल हो, किती मोठं मन आहे. आत्ताच प्रवीण म्हणाला, त्यांनी उल्लेख केला माझा की सरस्वती विद्यापीठाचा मी कुलगुरू आहे, पण त्याला हे माहिती नाही
त्याच विद्यापीठाचा तो कुलसचिव आहे. विचार करा, इतकी मोठी दाद आणि एवढे मोठे आशीर्वाद हे लपवण्यासारखे नसतात. त्याला खूप मोठं मन लागतं. मी नावं घेत नाही, पण कीर्तिवंत असे अनेक माणसं मी पाहिले की योग्य क्षणी दाद नाही देत. तिथे उल्लेख करायचा असतो की अरे माझ्या उल्लेखामुळे हा मोठा होतो का काय, या भीतीने ती थांबतात. परंतु रामभाऊ सारखी जी व्यक्तिमत्व आहे, पुरुषोत्तम भास्कर भावी मी पाहिले, ही व्यक्तिमत्व आहेत, ही तुडुंब माणसं मी पाहिली. मित्र, तेव्हा या सगळ्या दीपनिष्ठांच्या मांदियाळी हे सगळे दीपस्तंभ उजळताना एका वेगळ्या निराळ्या शिखरबिंदूकडे आपण आलो. त्या शिखरबिंदूला येण्यापूर्वी मी सांगेन, आणि आज भाग्य आहे की रामभाऊंची पुण्यतिथी आणि नानासाहेबांच्या शेवाळकरांची, बघा तुम्ही काय योगायोग आहे की आनंदोत्सव नावाचं माझं एक पुस्तक की ज्यामध्ये मी रामकृष्ण परमहंस, ओशो, विवेकानंद, विनोबा यांच्याबद्दल मी रसग्रहणात्मक लिहिलंय. मी त्यांना जेव्हा म्हटलं की याला तुम्ही प्रस्तावना द्याल, मला आश्चर्य वाटेल की अवघे 5-6 दिवस पण गेले नसतील, मी ती आणायला नागपूरला जाणार होतो, पण त्या थोर गृहस्थांनी, थोर गुरुनी ती मला कुरिअरने लगेच पाठवून दिली आनंदोत्सव नावाच्या पुस्तकाची. आणि आज योग असा की आज त्या आनंदोत्सवची 4थी आवृत्ती आजच मला प्रकाशनाकडून आली आणि ती तुमच्या पुढे सादर आहे. मी आमच्या विद्यार्थ्याला विनंती करेन, प्रकाश आनंदोत्सवची प्रत एक आण, आणि ही प्रत मी नव्या आवृत्तीची पहिली प्रत आदरणीय वसंतरावांना सगळ्यांच्या समोर देतो, कारण प्रकाशन तर होतं पण 4थी आवृत्तीची ही प्रत आहे. आणि आपण वर्ण काही उच्चच तिथे देतो आणि जणू काही 4थ्या आवृत्तीचं प्रकाशनच. हा योग आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला का आधी नाही सांगितलं, पुस्तकं ती हातात येईल की नाही माहिती नव्हतं. तर मुद्दा असा की त्यांच्याच पुण्यस्मरणाच्या दिवशी आज हा एक योगाला लेखकाच्या आयुष्यात समारोप करताना आजच्या या सगळ्या दीपस्तंभातला वेळ म्हणून, कारण मी पाहिलंय तुमचं सगळ्यांचं लक्ष असेलच माझ्याकडे, माहिती नाही मला, पण थोडं घड्याळ मी पाहिलं, बरोबर वेळेवर तुम्ही कार्यक्रम सुरू केला. 6:30 म्हणजे 6:15 मंडळी आलेली होती आणि 5-7 मिनिटात तुम्ही माझ्याकडे कनेक्शन दिला आणि अशी प्रस्तावना केली होती की लोक येतात, आले उशिरा येतात, पण तुम्ही जर वळून पाहिलं तर खुर्ची इतकीच माणसं श्रोते बाहेर थांबलेत. हे माझ्यासाठी नव्हे, दीपस्तंभासाठी. पण भाग्य हे आता अशा व्यक्तिमत्वाविषयी सांगतो की तुम्हाला वाटतं की हे कसं भेटले, ते नाव तर पुढे कळेलच. दिल्लीच्या मुक्कामात 4 तास गाडी लेट म्हणून मी आज ज्याला कर्तव्य पद म्हणतात तर त्या काळाच्या राजपथावरून मी, पत्नी आणि मुलगा आदित्य, लहान होतो 2.5-3 वर्षाचा, आम्ही असे चाललो होतो. तेवढ्यात थांबून पत्नी म्हणाली, अहो या बंगल्यावर बघा नाव कोणाचं आहे, कोण आहे पाहिलंच ना, म्हणजे कोण आहे बघितलं. चकितच झालो. लिहिलं होतं पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. चटकन मी एक बेसावत प्रश्न पत्नीला केला, जो करू नये, भेटूया का आपण त्यांना. ती म्हणाली, भेटूया का काय, ते काय आपल्या समोर आणारे निकम आहेत का, बेल वाजवणे आले, पंतप्रधान आहेत होते तेव्हा ते. वेळ सकाळची 10 सुमारासची अलीकडची. असं म्हटल्यावर माझ्या नसलेल्या शेपटीवरच पाय पडला. मी म्हटलं अच्छा असं आहे काय. आतमध्ये मी गेलो, तिथल्या सुरक्षा रक्षकाला म्हटलं, पंतप्रधान साहेब आहेत. हा आहे, लेकिन मिलेंगे नहीं. म्हटलं 2 मिनिटं, सिर्फ दूर से देखना है. त्याला काय प्रवीण जावडे काय कोण आणि मी कोण काय अर्थाचं कारण नव्हतं माहिती. चलो
ये देखो इतने हे लोग 600-125 लोक अपॉइंटमेंट मिळून सुद्धा आतमध्ये प्रवेश नव्हता. शक्यच नव्हतं ना. 5-10 मिनिटं होती ते निघाले होते. हा इथे साक्षात भगवान व्यास आहेत, सरस्वती आहेत, गणराज आहेत, त्यांच्या साक्षीनं मी सांगतो. पत्नीने विजयाने माझ्याकडे पाहिलं, पुत्रीने म्हटलं ना मी, तरी पण ना खरा लेखक, कवी, कलावंत आणि त्यावरील जो शिष्य विद्यार्थी ना, तो गुरुकृपेवरची श्रद्धा आढळली. नाही भेटला नक्की. मी म्हटलं एक मिनिट, जवळ कार्ड होतं माझ्या पत्त्याचं, हल्ली नसतं कारण मोबाईल आहे. कार्डाच्या मागे एक मजकूर लिहिला. म्हटलं एक तो कर सकते, इतना तो देतो, तो देतो. ते कार्ड दिलं त्यांनी, तेवढं ते असतात, आहे ते करायचं. ते कार्ड देऊन येतो ना येतो, त्याने येताना निरोपच आणला, आपको बुलाय. आणि इतकी धावपळ. आम्ही आलेलो 8-10 दिवस वेगळ्या टूरवरून, कपडे कळकळ, अंघोळीचा पत्ता नाही, गाडी लेट, म्हणून सगळे असे. आदित्य लहान, बरोबरची पिशवी, वापरलेले कपडे असे, गॅलरीतून बाहेर डोकावून आले पिशवीच्या. असं सगळं आमचं एकंदर ध्यान. त्याला चप्पू कपाळा पुरी म्हणायचं. काय कळेल ना मला. आणि आतमध्ये जाताना गेलो मी, मग त्या कॅमेरा जरी काढून घेतला, त्याला कॅमेरा कुठला होता तुम्हाला माहिती असेल. आजच्या सगळी स्थिती नव्हती आर्थिक, आता खूप बरी आहे असं, पण बरी आहे त्यापेक्षा. पण कोड्याकचा तो कॅमेरा 35 फोटो, 36वा फोटो निघाला की वाटायचो काय बाकी असं ते आयुष्याच्या वेळेस. तर पुढे गेलेलं होतं, नोकरी लागली होती वगैरे इत्यादी. त्यामुळे तो ठेवलेला. आतमध्ये गेलो आणि शुभ्र उद्गार चिन्हांसारखी अटल बिहारीजी पुढे आहे. तुम्हाला एक आश्चर्य वाटत असेल की दीपस्तंभाच्या मागे का एवढं काय घडलं, उत्सुकता पाहिजे तुम्हाला. आले, मगाशी म्हटल्याप्रमाणे नमस्कार होऊन गेला. पती वाकलो. आधी तरी चक्कीतून पाहिलं, त्या वयात त्याला ते पंतप्रधान वगैरे म्हणून माहिती नसतील, पण छायाचित्रांतून त्यांनी पाहिलं होतं. शांत होतं त्याला नशीब, काहीतरी नेहमी गडबड नाही केली, काहीतरी बरं घडतं. माझा हात हातात घेऊन पटकन पंतप्रधान काय म्हणाले, पहिला प्रश्न काय विचारला असेल नाही सांगता येणार. कविराज कुसुमाग्रज जी कैसे है, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जी कैसे है. मी काही उत्तर द्यायच्या आधीच अटल बिहारी क्या लिखा है, घर जायचे जे खार क्रांतीचा क्या लिखते है, वेदांत मराठे सुरू केलो. हा सोडत नाही मला, आणि मला पण तो सुटावासा नव्हता. त्या तेजो लहरी येत होत्या, कंप मला जाणवत होते, प्रतीत होत होते. मित्रांनो काय सांगणार, तो विषय संपतो न संपतो ते. मैं जब जब महाराष्ट्र में आता हूँ तब तब मैं कुसुमाग्रज जी के मिलने की शिवाय मैं नहीं जाता. आता माझा हिंदी समजून घे, त्यांचं वाटलू ग्रामर बोलले, बोलतच राहिले एवढं धावपळी. शेवटी वेळेचं महत्व कोणतरी सांगितलं येऊन निघायचं. मी म्हटलं निघता म्हटलं एक फोटो, एक छबी चाहिए, खिंचवा लो. म्हटलं खिंचवा लो क्या, मेरा कॅमेरा इधर रखा है तुम्हारे. तरी मागून घेतला, पटापट मी फोटो काढले. मी म्हटलं आदित्यला कडेवर घ्या. काय विनोदी, मला कडेवरला काय म्हणायचं हिंदीत कळलं नाही. आदित्य को कडे पेली नाही, मला कळलं नाही. त्याला कळलं मला काय म्हणायचं. हा लेता हूँ, लेकिन संसद में जा रहा हूँ, कोई प्रॉब्लेम तो नहीं होगा ना. मित्र तेवढ्या वेळात विनोद, त्याच वेळेला काव्य, त्याच वेळेला रसिकता, त्याच वेळेला स्वागत, या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. आणि नंतर ते महान मन म्हणालं, आपने हमारी इतनी छबियां खिंचवा दिया, आपका कैसा आएगा, तुमचा फोटो कसा येणार.
त्यांनी मला उभं केलं आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाकडून त्यांनी माझे फोटो काढून घेतले. पंतप्रधान पदावर असताना मित्र हो, तुमच्यापैकी अनेकांना एक प्रश्न नक्कीच पडला आहे की त्या कार्डाच्या मागे असं लिहिलं काय वेळेला मी ओघामध्ये ते विसरून जातोय. मला नंतर विचारतात लोक, पुस्तक घेऊन येतात ना, तर ते राहिलं काय लिहिलं तुम्ही मागे, असं काय तुम्हाला लोकांना प्रवेश नाही, तुम्हाला कसं नाही. मग मला अटकन बोलण्याच्या ओघात राहायचं, आज विसरलो नाही. कार्डाच्या मागे एवढंच लिहिलं होतं, महाराष्ट्र से एक कवी आया है. नाव सांगण्याचा प्रश्न नव्हता, त्यांना माहिती असण्याचा माझी सुरुवात. पण महाराष्ट्रातून एक कवी आलाय, मला भेटलेले ते पंतप्रधान नव्हते, एक महाकवी अटल बिहारी, त्यांना एक छोटा कवी भेटले. योगायोग कसे असतात पहा. ती जी भेट झाली आमची 30-35 वर्षापूर्वी, त्या भेटीला पंख फुटले आणि अलीकडे 7-8 महिन्यापूर्वी योग असा आला की त्याच्या 51 कवितांचा मराठी अनुवाद करण्याची संधी मला ग्रंथालयाने दिली. गीत नया गाता मी, गीत नवे गातो मी, आणि त्या माझ्या पुस्तकात अनुवाद आहेच, आज आहेत उपलब्ध. आणि त्याच्या मागे त्यांच्या आमच्या भेटीचं सुद्धा मी चित्रण केले. किंवा मित्र हो, पुलं ते अटल बिहारी असा एक दीर्घ प्रवास पाठ्यपुस्तकांतून सुरू झालेली मांदियाळी आज माझं लेखन पाठ्यपुस्तकामध्ये आलं. अशा तऱ्हेची त्याची 108 माळ मण्यांची माळ करून त्याची गुंफण झाली आणि एका अर्थाने परिपूर्ती झाली. आज माझं भाग्य हे की ऋण व्यक्त करताना, आभार मानताना मी सांगेन की हा विषय अनेक प्रकारे मी रंगवतो किंवा रंगतो म्हणा. अनेक व्यक्तिमत्वामध्ये येतो, बदलतो, काही तीच येतात, काहींना पर्याय नसतो. आजचं माझं हे जे पुष्प आहे माझ्या या विषयाचं, हे 150वं आहे आणि हे इथे सादर करण्याची संधी मला या ठिकाणी ठिकाणी दिली. हे सांगायला मला खरंच खूप आनंद होतो. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, ज्याप्रमाणे मी ज्या आनंदोत्सव पुस्तकाबद्दल सांगितलं, अटलजींच्याबद्दल सांगितलं, मी विनंती करेन की सगळ्यांना काही सगळं येणं शक्य नाही, पण स्वामी विवेकानंद तेजातून तेजाकडे हे एक पुस्तक, त्याचीही आवृत्ती नवीन आली. हे केवळ मार्केटिंग नव्हे, ती विनंती आहे. का तर त्यांचं चरित्र नाही आहे, 150 वर्षापूर्वी त्यांनी जे विचार समाजासाठी मांडले ते आजचे काय ते निरूपण करून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही बोर्डे नावाचा आमचा एक विद्यार्थी तिथे आहे, थोडा कमी प्रकाश आहे त्या ठिकाणी, त्यामुळे मी त्यालाही विनंती केली प्रकाशला की जरा थोडं प्रकाशाकडे ते येतो, पण तुम्ही नक्कीच त्याचा आनंद घ्या. पुन्हा पुन्हा आपण नक्कीच भेटत राहू. आणि खरोखर आदरणीय बेडेकर कुटुंबाचे मी धन्यवाद मानतो. ज्याप्रमाणे सुरुवातीलाच म्हटलं की त्यांच्या जिभेवरून कधीच न उतरणाऱ्या सुरुची लोणच्यामुळे, मसाल्यामुळे आमचं जीवन चवदार झालं, आमचं जेवण चवदार झालं. त्याप्रमाणे आजच्या माझ्या त्यांच्या भेटीमुळे पुढचे माझे कार्यक्रमही तेवढेच लोणच्यासारखे रुचकर होतील याची मला खात्री आहे. पण आपण त्यांचे मोठेपण आहे की एक विख्यात वक्ते असून, संत साहित्याचे अभ्यासक असूनही त्याच प्रकारचं काम करणाऱ्या दुसऱ्या वक्त्याला इतक्या निर्मळतेने बोलावणं हे कमी झालं. खरंच कमी नाही, खरंच आहे. मी अनुभव घेतो ना, खऱ्या अर्थाने ते तुमच्यात मुरलं आहे. त्यामुळे तुमचं लेखन, तुमचं वक्तृत्व हे बहरत राहो. माझ्याकडून अभिवादन म्हणून टाळ्यांचा गजर एकदा माझ्यातर्फे त्यांना करावा. वेगवेगळ्या प्रकारे वेगळ्या रूपाने एक जाईल, तुम्ही बोलवा, भेटत राहू. जवळजवळ 1.5 तास मी बोललो सलग. चांगला ध्वनिक्षेपक, टोमदार वातावरण, जवळ आलेले आपण, बाहेरचं थोडं उन्हाळा मिश्रित बाष्पयुक्त वातावरण. मगाशी इतके वेळा पाणी प्यायलं, पण 1.5 तासामध्ये पाण्याचा घोट सुद्धा घ्यायला मी वळलो नाही. तहान लागलेली नाही का लागलेली, तुम्हाला काय नाही घेत, तो एवढाच आहे. इतक्या आतून दाद देणाऱ्या श्रोत्यांचा इतकासाही वेळ पाण्यात नको जाय, म्हणून म्हणतं मी तो वेळ जाऊ दिला. सगळ्यांना शुभेच्छा देतो. इतकं आतून ऐकतं की मला थांबण्याची समज येत नाही. इतक्या प्रेमाने कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबून एवढंच म्हणेन
ती मैफल सगळी जमून येते, समेवरती दार येते. मैफल सगळी जमून येते, समेवरती दार येते. कैवल्याच्या शिखराची गवयाला साथ येते. अशाच वेळी पंख फुटून उडून जाण्यात मजा आहे. कुणीतरी वाट बघते प्राणातून म्हणून तर जाण्यात मजा आहे. कुणीतरी ऐकत असतं हृदयातून म्हणून तर गाण्यात मजा आहे. आता पितो. 108वं आपलं पुष्प, सरांचं 150वं पुष्प. आज शेवाळकर काकांचा स्मृती दिन, त्याच्यात 4थ्या आवृत्तीचं प्रकाशन. किती सुंदर योग आजच्या दिवशी एकत्र आलेत आणि ही सुंदर मालिका पुढे गेली आहे. सर खरंच खूप खूप धन्यवाद. शेवाळकर काकांचंच एक वाक्य आहे माहितीये का, की बऱ्याचदा माणसाला कृष्ण भक्तीचा रोग जडलेला असतो, की वाईट जे काय आहे ते पटकन दिसून येतं. एक भरजरी वस्त्र आहे आणि त्याच्यावर एक डाग पडलाय तर लक्ष कुठे जातं, अरे बापरे डाग पडलाय वाटतं. पण अशी कृष्ण भक्तीचा रोग असलेली माणसं वेगळीकडे आणि हे जे काही कृष्ण चरित्र गाणारी माणसं आहेत ही वेगळीकडे. यांना त्यातले दीपस्तंभच दिसतात. तो जो काळा डाग असतो एखाद्या ह्याच्यावरचा तो त्यांच्या नजरेत कधी येतच नाही. आणि सर ह्या दीपस्तंभांनी तुम्हाला प्रकाशमान केलं असेलच. आपण ना आपल्या साहित्यामध्ये देहली दीप न्याय नावाचा एक न्याय वापरतो. तो न्याय असा, म्हणजे तो मला इथे आता हे सगळं ऐकत असताना आठवत होतं याकरता, की दीपस्तंभ हा त्या वाटेने जाणाऱ्या नाविकाला, तिथल्या प्रवाशांना फक्त दिशा देणारा असतो. पण देहली दीप न्यायातली तो जो दीप असतो तो असं करतो. देहली म्हणजे दहलीज म्हणजे उंबरठ्यावरती ठेवलेली उलीशी पणती ती आतली बाजू सुद्धा खोलीची प्रकाशमान करते आणि बाहेरच्या अंगणाला सुद्धा प्रकाशित करते. हो, हे सगळे तुम्ही मांडलेले दीपस्तंभ तुम्हाला प्रकाशमान करून गेलेच, पण आमच्या सगळ्यांच्या मनात तो प्रकाश सोडून गेले. त्यामुळे ह्या प्रत्येक दीपस्तंभाची जेवढी आम्हाला आठवण राहील तेवढंच आजचं तुमच्या व्याख्यानाची आठवण माझ्या मनात कायम आणि कायम राहील. त्या प्रत्येकाकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे. नको घाबरू पंख आवरू अनावर आकाश फुले, नको घाबरू पंख आवरू अनावर आकाश फुले, पल्याड आहे प्रकाश तिष्ठत उजेडाची घेऊन फुले. असं म्हणणारे सगळे हे दीपस्तंभ बाबा बोरकरांचे शब्द आहेत. हे सगळे दीपस्तंभ आमच्या मनात कायम राहतील आणि आमचा सुद्धा मार्ग प्रकाशमान करत राहतील. आणि म्हणून त्या सगळ्या दीपस्तंभांना शतशः वंदन आणि आपल्याला सुद्धा शतशः वंदन. धन्यवाद.